नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही सिरीज कुणासाठी आहे? तर अशा स्टुडंटसाठी आहे जे स्टुडंट सीएचओचं स्पेशली प्रिपरेशन करत आहेत. या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो जे की सीएचओ मध्ये येण्यासारखे आहेत. आणि ही सिरीज कशी असणार आहे? पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. आजचा या सिरीजचा कितवा 59वा एपिसोड आहे, कितवा 59th एपिसोड आहे. ज्यांनी कोणी मागचे एपिसोड नसतील बघितले त्यांनी ते एपिसोड बघून घ्यायचे आहेत. ही जी सिरीज असते ती स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून कंबाईनली अल्टरनेटिव्ह डेजनी घेत असतो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये तुमचं फीडबॅक सांगायचं किंवा तुम्हाला असे क्वेश्चन किंवा असे टॉपिक जे की काय होतं थोडेसे अवघड वाटतात किंवा तुम्हाला त्या टॉपिकमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, असे टॉपिक तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून आम्ही त्याच्यावर परत एकदा क्वेश्चन घेऊ शकू. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे जे की सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. युट्यूब प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथं पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर बघा, आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे जो की मी तुम्हाला काल होमवर्क म्हणून दिलेला. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा आजचा, डिफ्युजन ऑफ वॉटर फ्रॉम हायपोटोनिक सोल्युशन इनटू अ हायपरटोनिक सोल्युशन अक्रॉस अँड सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज टर्म ॲज. ठीक आहे, म्हणजे काय होतं इथे, मुवमेंट होत आहे. कुणाची मुवमेंट होत आहे? मुवमेंट होत आहे इथे वॉटरची. ठीक आहे, वॉटर काय एक सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, जेव्हा आपण सोल्युशन बनवतो, ठीक आहे, सोल्युशन कशापासून बनवलेलं असतं? एक तर त्याच्यामध्ये सोल्यूट असतो आणि काय असतो दुसरा सॉल्व्हंट असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण एक सोल्युशन घेतलं की काय, आपण एक सोल्युशन काय घेतलं की एक मिठाचं पाणी घेतलं. ठीक आहे, हे काय झालं, सोल्युशन झालं तुमचं. मग त्याच्यामध्ये सॉल्व्हंट कोण झाला? तुमचं वॉटर. ठीक आहे, वॉटर काय झाला, सॉल्व्हंट झाला, आणि सोल्यूट काय झाला तुमचं मीठ. ठीक आहे, मीठ काय झालं तुमचं, सोल्यूट झालं याच्यामध्ये. ठीक आहे, या दोघीच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, सोल्युशन असं आपण म्हणतो. मग आता आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलं ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा, हायपोटोनिक सोल्युशन मधून हायपरटोनिक सोल्युशन कडे काय चाललेलं आहे, वॉटर चाललेलं आहे. म्हणजे मुवमेंट इथे कुणाची होत आहे, सोल्यूटची होत आहे का सॉल्व्हंटची होत आहे? तर सॉल्व्हंटची होत आहे. मग जेव्हा आपण काय बघतो की movement of solute, movement of solvent from its higher concentration, higher concentration to its lower concentration across and semi permeable membrane. जेव्हा जेव्हा इथं हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा जेव्हा जेव्हा वर्ड येईल, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, इट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. त्याला काय म्हणतात, ऑस्मॉसिस असं म्हणतात. बघा, तुम्हाला एका एक्झाम्पल मधून मी सांगतो. फॉर एक्झाम्पल हा काय एक चेंबर आहे आणि ह्या चेंबरच्या मध्ये इथे काय आहे, एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. हा कसा मेम्ब्रेन आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन याचा अर्थ काय होतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे याचा अर्थ असा होतो की तो जो मेम्ब्रेन आहे तो काय करतोय, काही काही गोष्टींना काय करतोय, पास होण्यासाठी काय करतो, अलाव करतो, पण काही काही गोष्टींना पास होण्यासाठी तो काय करतो, रेस्ट्रिक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या ज्या आवडतीच्या गोष्टी आहेत त्यांना तो जाऊ देतो आणि त्यांना जाऊ देत नाही. जसं की तुमच्या दरवाजावर एक जेव्हा काय असतं, जेव्हा राजे महाराजांची काळ होती तेव्हा त्याच्या दरवाजावर काय असायचं, एक द्वारपाल असायचा. मग तो द्वारपाल काय करता, ज्यांच्याकडे आयडी आहे, ज्यांच्याकडे राजाने दिलेली मोहरा आहे, ठीक आहे, तेच लोक काय करतात, तो राजांच्या दरबारामध्ये सोडायचा. ठीक आहे, मग हे जे मेम्ब्रेन आहे तिथे काय करते, तुमच्या एका द्वारपालासारखं काम करते. ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे ते त्यांनाच तिकडे जाऊ देतंय आणि ज्यांच्याकडे आयडी कार्ड नाही आहे त्यांना तो काय करत नाही, तिकडे जाऊ देत नाही. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, पूर्ण पाणी आहे. ठीक आहे, इथे काय आहे, खूप सारं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये या पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये काय आहे, सोल्यूट आहे. म्हणजे लेट्स से की इथे काय आहे, ते 10 लिटर पाणी आहे. 10 लिटर पाणी आहे आणि इथे काय आहे, 1 ग्राम काय आहे, सोडियम आहे किंवा मीठ आहे. ठीक आहे, इथे काय एक ग्राम काय आहे, मीठ आहे. आणि या साईडला बघा, या साईडला काय आहे, 7 लिटर 10 लिटर पाणी घेऊया. ठीक आहे, या साईडला काय काय आहे, 10 लिटर पाणी आहे. पण इथे काय आहे, इथे काय आहे, फक्त आणि फक्त 0.5 ग्रामच काय आहे, मीठ आहे. ठीक आहे, 60 किती आहे, 0.5 ग्राम आहे. म्हणजे जर आता आपण या दोन सोल्युशनची जर आपल्याला तुलना करायची झाली तर या दोन सोल्युशन मध्ये हायपरटॉनिक कुठलं सोल्युशन आहे, तर हे वाला आहे. हे सोल्युशन कसं आहे, हायपरटॉनिक आहे. आणि हे वाला सोल्युशन जे आहे या साईडचं, तर हे कुठलं आहे, हायपोटॉनिक सोल्युशन आहे. का हायपोटोनिक सोल्युशन आहे, कारण याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट काय आहे, कमी आहे. आणि आपण जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनची टोनिसिटी सांगतो, म्हणजे त्याचं काय सांगतो आपण, ऑस्मोटिक, जेव्हा आपल्याला प्रेशर मोजायचं असतं तेव्हा आपण काय मोजतो, सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांचं पैकी जे प्रपोर्शन आहे त्या प्रपोर्शन म्हणून आपण काय करतो, त्याची टोनिसिटी सांगतो. मग इथे आपण बघितलं की 10 लिटर पाणी तर दोन्हीकडे पण आहे, पण इथे 1 ग्राम मीठ आहे आणि इथे किती आहे, 0.5 ग्राम मीठ आहे, म्हणजे अर्धा ग्राम मीठ आहे. म्हणजे हे काय झालं, सोल्युशन हायपोटोनिक झालं आणि ह्या साईडचं सोल्युशन कसं झालं, तुमचं हायपरटोनिक सोल्युशन झालं.
ठीक आहे. आता इथलं जे हे मेम्ब्रेन आहे, हे मेम्ब्रेन कसं आहे, सेमी परमिएबल आहे. मग तुम्ही मग आता आपण काय करूया, एक असं अज्युम करूया की हे जे मेम्ब्रेन आहे ते काय करतं, पाण्याला इकडे जायला अलाउ करतं. ठीक आहे, पाण्याला काय करतं, इकडे जायला अलाउ करतं, पण मिठाला त्याच्या अक्रॉस जायला अलाउड करत नाही. म्हणजे इकडे पण जायला अलाउड करत नाही, इकडे पण जायला अलाउड करत नाही. आणि हा जो मेम्ब्रेन आहे तो पाण्याला काय करतो, इकडे पण जायला अलाउड करतो आणि तिकडे पण जायला अलाउड करतो. ठीक आहे. तर मग आता जेव्हा आपण प्रोपोर्शन वाईज बघितलं, तर इकडे 10 लिटर पाणी 1 ग्राम मीठ, इकडे 10 लिटर पाणी आणि 8 ग्राम मीठ, बरोबर. म्हणजे आता हे हायपरटोनिक सोल्युशन आहे आणि हे हायपोटोनिक सोल्युशन आहे. आता जर पाण्याला जर जायचं झालं, तर पाणी कुणीकडून कुणीकडे जाणार, ऑब्व्हियसली पाणी काय करणार, इकडून इकडे जाणार. ठीक का, कारण इकडे काय आहे, मीठ जास्त आहे, इकडे काय आहे, मीठ कमी आहे. मग ते पाणी काय करणार, त्याची एक नॅचरल टेंडन्सी काय करणार, की दोन्ही साईडचं काय करणार, ते प्रपोर्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून पाणी काय करणार, 1 लिटर पाणी इकडे जाणार, म्हणजे इथं काय होणार, 11 लिटर पाणी आणि 1 ग्राम मीठ असं काहीतरी होणार. किंवा इथं काय होणार, मग 9 लिटर पाणी आणि 0.5 ग्राम होणार. थोड्या वेळानंतर मग हे पाणी परत इकडे जाणार, परत इकडे जाणार, आणि जोपर्यंत दोन्ही प्रपोर्शन जोपर्यंत सेम होत नाही, तोपर्यंत पाण्याची मुवमेंट काय होणार, इकडं हायपोटोनिक कडून हायपरटोनिक कडे होणार. ठीक आहे, हे काय झालं आपलं ऑस्मॉसिस झालं. ऑस्मॉसिस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, मुवमेंट कोणाची होते, नेहमी ऑस्मॉसिस मध्ये मुवमेंट जी आहे ती सॉल्व्हंटची होते, सोल्यूटची होत नाही. ठीक आहे. दुसरा पॉईंट म्हणजे ऑस्मॉसिस हे नेहमी सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या अक्रॉसच होतं. ठीक आहे, तो जो मेम्ब्रेन असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, सेमी परमिएबल असला पाहिजे, तर आणि तरच ऑस्मॉसिस पॉसिबल आहे. तर ठीक आहे, ऑस्मॉसिससाठी या दोन गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लागतात. त्यानंतर फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला बघा, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं, जेव्हा एखादं कॉन्सन्ट्रेशनच्या, हे फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार झालेला आहे, इथे काहीतरी एक्स अमाऊंट आहे, इथं आणि काहीतरी एक कुठल्या तरी सोल्यूट किंवा सॉल्व्हंट सोल्युशनचा वाय अमाऊंट आहे, आणि हे काय आहे, एक हायपरटॉनिक सोल्युशन आहे. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल असं समजा की 2 ग्राम काय आहे, मीठ आहे, आणि या साईडला काय आहे, 1 ग्राम मीठ आहे, 1 ग्राम मीठ आहे. पण आता आपल्याला काय करायचं, इथे परत अजून 1 ग्राम मीठ आपल्याला पाहिजे. मग पण नॅचरली काय होतं, की तुमचं जे 2 ग्राम मीठ आहे आणि हे 1 ग्राम मीठ आहे, जेव्हा आपण हे नॅचरल मीठमध्ये ठेवतो, तेव्हा काय होईल, इकडचं 0.5 ग्राम इकडे जाईल, आणि मग काय होईल, दोन्ही पण 1.5 ग्राम मीठ होईल, आणि अशा प्रकारे तुमचं जे आहे ते ग्रेडियंट काय होईल, सेटल होईल. पण आता आपल्याला पाहिजे काय, की इथे आपल्याला 3 ग्राम मीठ पाहिजे आणि इथे आपल्याला 0 मीठ पाहिजे. ठीक आहे, इकडचं 1 ग्राम जर आपण इकडे घेतलं तर किती होईल, 3 ग्राम होईल. पण हे करण्यासाठी आपल्याला काय होईल, ते आपोआप होणार आहे का, तर नाही. हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एनर्जी द्यायला लागेल. काय द्यायला लागेल, एनर्जी द्यायला लागेल. आणि का एनर्जी द्यायला लागेल, कारण काय, कारण आपण जे काम करून घेत आहोत ते कसं करून घेत आहोत, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट जेव्हा आपण काम करून घेतो, तेव्हा तिथं काय लागते, एनर्जी लागते. आणि आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशाच्या स्वरूपात दिली जाते, एटीपी. एटीपीच्या स्वरूपामध्ये आपली बॉडी काय करते, एनर्जी खर्च करते. म्हणून जे तुमचे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतात, हे नेहमी अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतात, आणि त्यासाठी काय लागते, एटीपी लागतो ऍज अ करन्सी. आपल्या बॉडीमधली करन्सी कुठली आहे, एटीपी ही आपल्या बॉडीमधली करन्सी आहे. आपल्या बॉडीमध्ये रुपया, डॉलर वगैरे चालतं का, पाऊंड वगैरे चालतं का, नाही चालतं. आपल्या बॉडीमध्ये काय चालतं, एटीपी ही करन्सी चालते. मग ही एटीपी जेव्हा द्यायला लागतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं आपण म्हणतो. आणि जेव्हा एटीपी द्यायला लागत नाही, म्हणजे जेव्हा विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जेव्हा सोल्यूट किंवा सॉल्व्हंटची मुवमेंट होते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह मुवमेंट असं आपण म्हणतो. मग आपल्याला ऑप्शन मध्ये जे सांगितलं आहे की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये हे होतं का, जे आपल्याला ऑप्शन क्वेश्चन मध्ये सांगितलं ते होतं का, तर होतं नाही. म्हणून ऑप्शन हे काय आपला इथं चुकीचं आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये आपण म्हणू शकतो पाझरणे. ठीक आहे, पाझरणे. ठीक आहे, डिफ्युजन कधी होतं, जेव्हा एखादा सोल्यूट किंवा सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे. ठीक आहे, मग इकडे जास्त आहे म्हणून काय होणार, इकडचं काय होणार, इकडून असं पाझरून इकडे खाली येणार, याला काय म्हणतो आपण, डिफ्युजन होणं म्हणतो. हे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे का, तर हे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. हे विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. ही ऍक्टिव्ह आहे का, मुवमेंट आहे का, तर ही ऍक्टिव्ह मुवमेंट नाही, ही कशी आहे, पॅसिव्ह मुवमेंट आहे. यासाठी खर्च करावे लागतं का, तर एटीपी खर्च करावे लागतात का, तर बिलकुल एटीपी खर्च करावा लागत नाहीत, आपोआप होतं का, कारण इथं कॉन्सन्ट्रेशन इकडे तसं इकडे जास्त आहे आणि इथं कमी आहे. आणि जेव्हा आपण नेचरमध्ये दोन सोल्युशनला जेव्हा आपण भिडवतो, तेव्हा त्या सोल्युशनची नॅचरल टेंडन्सी अशी असते की ते काय करतात, दोन्हीकडे पण ग्रेडियंट मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं सोल्युशन. ठीक आहे, म्हणून काय होतं, डिफ्युजन मध्ये जे आहे तुमचं एटीपी लागत नाहीत. पण डिफ्युजन मध्ये जे आहे तुमचं इथे सेमी परमेबल मेम्ब्रेन असतं का, तर सेमी परमेबल मेम्ब्रेन नसतं. हे जे मेम्ब्रेन असतं हे आयदर इम्परमेबल असतं किंवा परमेबल असतं. जर इम्परमेबल असेल तर ऑब्व्हियसली इथून इकडे येणार का कुठलाही सोल्यूट किंवा सॉलंट, तर येणार नाही. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर परमेबल असेल तर कुठलाही पदार्थ असेल इकडे, म्हणजे इथे साखर असू दे, मीठ असू दे किंवा दुसरं काय असू दे, ते सगळंच्या सगळं काय होतं इकडे येत असतं. ठीक आहे, हे कसं आपलं डिफ्युजन.
आणि डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस मध्ये जर तुम्हाला फरक विचारला, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस मध्ये जर तुम्हाला फरक विचारला, तर डिफ्युजन मध्ये काय मुवमेंट होते, तर सोल्यूटची मुवमेंट होते. नेहमी कशाची मुवमेंट होते, सोल्यूटची मुवमेंट होते. ऑस्मॉसिस मध्ये नेहमी सॉल्व्हंटची मुवमेंट होते. त्याचबरोबर डिफ्युजन मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेनची आवश्यकता असतेच असं नाहीये. कधी कधी तिथं मेम्ब्रेबल जे मेम्ब्रेन आहे ते इम्परमेबल पण असू शकतं, सेमी परमेबल पण असू शकतं किंवा परमेबल पण असू शकतं. पण ऑस्मॉसिस मध्ये आपल्याला तिथं सेमी परमेबल मेम्ब्रेन असणं हे मस्ट आणि मस्ट आहे. ठीक आहे. चला अजून काय म्हणतं ऑप्शन बघा आपला, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन जे असतं ते कशामुळे होतं, प्रेशरमुळे होतं. जसं की आपलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असतं बघा. ठीक आहे. हे तुमचे काय असतात, ग्लोमेरुलर कॅप्सूल असते. ठीक आहे, बाउमन्स कॅप्सूल आपण म्हणतो. त्यानंतर इकडे काय असतं की ॲफरंट आर्टरी येते, इकडून काय जाते, इफरंट आर्टरी जाते. आणि इथं काय असतं, बंच ऑफ आर्टरी जास्त इथं बनलेलं असतं. आणि ह्या आर्टरीच्या मध्ये काय असतात, छोटे छोटे असे छिद्र आहेत. ठीक आहे, छिद्र आहेत. आणि हे जे आहे इथे काय बनतं, एक प्रेशर ग्रेडियंट बनतं. आणि या प्रेशर ग्रेडियंट मधून काय होतं, तुमचं ब्लड काय होतं, फिल्टर होतं. ठीक आहे, या पूर्ण प्रोसिजरला आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये, अल्ट्रा फिल्ट्रेशन असं आपण म्हणतो. काय म्हणतो, अल्ट्रा फिल्ट्रेशन असं आपण म्हणतो. हे कशामुळे होतं, तर हे प्रेशर ग्रेडियंटमुळे होतं. हे ऑन्कोटिक ग्रेडियंट किंवा ऑस्मोटिक ग्रेडियंटमुळे होतं का, तर नाही. हे कशामुळे होतं, प्रेशर ग्रेडियंटमुळे होतं. जेव्हा आपण फ्लुइडची मुवमेंट बघतो तेव्हा आपण काय बघतो, 2-3 टाईप बघतो. म्हणजे की ऑस्मोटिक ग्रेडियंट काय असतं आणि प्रेशर ग्रेडियंट काय असतं. ऑस्मोटिक ग्रेडियंट सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे आहे त्यांच्या प्रोपोर्शनमुळे तयार होतं. आणि प्रेशर ग्रेडियंट जे आहे ते त्यांच्या प्रेशरमुळे तयार होतं. जसं की इथे मी तुम्हाला सांगितलं की तुमचं बोमन्स कॅप्सूल आहे, तिथून काय होतं बघा, की इकडून जाणारे एक इफरंट आर्टरिओल आहे आणि हे काय ॲफरंट आर्टरिओल आहे. मग ह्या आर्टरिओलच्या ज्या प्रेशर आहेत, या प्रेशरमुळे जर तुमचं ब्लड फिल्टर होत असेल तर हे कशामुळे होत आहे, तर प्रेशर ग्रेडियंटमुळे होत आहे. तुमची ही जी डिफ्युजन वगैरे होत होतं हे कशामुळे होत होतं, ह्या सोल्यूट आणि सॉल्व्हंट या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोपोर्शनमुळे होत होतं. म्हणून ते आहे त्यांच्यामध्ये काही बेसिक डिफरन्स आहे, प्रेशर ग्रेडियंटवाला आणि ऑस्मोटिक ग्रेडियंटवाला. ठीक आहे. तर आता आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, याचा आन्सर येणार आहे ऑस्मॉसिस. का, कारण इथे आहे आपल्याकडे सेमी परमेबल किंवा सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन, ज्याला आपण काय म्हणतो, सेमी परमेबल मेम्ब्रेन असं आपण म्हणतो. आणि क्वेश्चन मध्ये काय केलं, त्याचा यूज केलेला आहे. याचा अर्थ काय आहे, ते ऑस्मॉसिस आहे. त्याचबरोबर क्वेश्चन मध्ये आपण अजून एक हिंट दिले, ते म्हणजे डिफ्युजन ऑफ वॉटर. ठीक आहे, वॉटर जर जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऑस्मॉसिस म्हणतो. वॉटर काय एक सॉल्व्हंट आहे, आणि जेव्हा सॉल्व्हंटची मुवमेंट होते तेव्हा आपण त्याला ऑस्मॉसिस म्हणतो. जेव्हा सोल्यूटची मुवमेंट होत असेल तेव्हा ते काय म्हणतो, आपण डिफ्युजन म्हणतो. डिफ्युजन ही ब्रॉड टर्म आहे. ठीक आहे, डिफ्युजनच्या अंडर आपल्याला बरेचसे टाइप्स बघायला मिळतात. त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे आपण काय खूप ब्रॉड टर्म आहेत. जर एटीपी लागत असतील तर आपण ऍक्टिव्ह म्हणतो, जर नसेल लागत तर आपण पॅसिव्ह म्हणतो. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे बी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अल्डोस्टेरॉन इज डायरेक्टली रेग्युलेटिंग द कन्सन्ट्रेशन ऑफ डॅश इलेक्ट्रोलाइट. अल्डोस्टेरॉन जो आहे तो डायरेक्टली कुठल्या इलेक्ट्रोलाइटचं काय करतो, कॉन्सन्ट्रेशनला मेंटेन करतो किंवा रेग्युलेट करतो, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, अल्डोस्टेरॉन हा काय आहे, मिनरॅलो कॉर्टिकॉइड आहे. काय आहे, मिनरॅलो कॉर्टिकॉइड आहे. म्हणजेच काय आहे, स्टेरॉइड आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, स्टेरॉइड आहे थोडक्यात. हा कोण सिक्रेट करतं, तर ऍड्रिनल ग्लँड सिक्रेट करते. ऍड्रिनल ग्लँड सिक्रेट करते. याच्यामध्ये पण तुम्हाला जर स्पेसिफिक मध्ये विचारलं की बाबा ऍड्रिनल ग्लँडचा कुठला पार्ट सिक्रेट करते, तर ऍड्रिनल ग्लँडचा कोण सिक्रेट करतं, कॉर्टेक्स सिक्रेट करतं. कोण सिक्रेट करतं, कॉर्टेक्स सिक्रेट करतं. मग आता हे जे अल्डोस्टेरॉन जे आहे ते कुणाकडे जातं, तर आता कुठं, किडनीकडे जातं. किडनीकडे जातं. स्पेसिफिकली किडनीमध्ये कुठे जातं, डीसीटी आणि सीटीकडे जातं. म्हणजे कुठल्या, डिस्टल कॉन्व्हर्टेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल्स. ठीक आहे, कलेक्टिंग ट्यूब्यूल्स आणि डिस्टल वाला. ठीक आहे, डिस्टल कनेक्टिव्ह ट्यूब्यूल्स. तुमची काय असते, जसं तुमचं बोमेन्स कॅप्सूल मी तुम्हाला सांगितलं, नंतर तुमची पीसीटी सुरू होते, त्यानंतर लूप ऑफ हेनले सुरू होतो, नंतर डीसीटी सुरू होतो, आणि मग नंतर काय असते, कलेक्टिंग डक्ट तिथं असतं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, हे सगळं असतं काय, आपल्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असतं. त्यापैकी तुमचा जो अल्डोस्टेरॉन आहे तो कुठे ऍक्ट होतो, इथे आणि इथे ऍक्ट होतो. ठीक आहे, इथे आणि इथे जाऊन तो काय करतो, जे तुमच्या डीसीटी आहेत आणि तुमची जी सीटी आहे तिथे जाऊन ते काय करतात, सोडियमचं ऍब्झॉर्प्शन करतात. ठीक आहे, सोडियमचं ऍब्झॉर्प्शन करतात. आणि जेव्हा जेव्हा सोडियम जिथे जिथे जातो, जिथे जिथे सोडियम जास्त असतो, तिथे तिथे काय असतं, वॉटर जातं. तिथे काय जातं, वॉटर जातं. का, कारण सोडियम लव्स वॉटर. जिथे सोडियम जाणार तिथे काय जाणार, वॉटर पण जाणार. मग इथे जर सोडियमचं अल्डोस्टेरॉन काय करत असेल, रिअब्झॉर्प्शन करत असेल, तर तिथे ऑटोमॅटिकली कशाचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे. ठीक आहे, तर मग जर आपल्याला विचारले बाबा की डायरेक्टली, जर तुम्हाला विचारलं की डायरेक्टली अल्डोस्टेरॉन काय करतोय, कुणाला रेग्युलेट करतोय, तर तो कुणाला रेग्युलेट करतो, सोडियमला रेग्युलेट करतो. आणि जेव्हा आपण इनडायरेक्टली बोलतो, जेव्हा आपण काय बोलतो, इनडायरेक्टली बोलतो, तर इनडायरेक्टली कुणाला रेग्युलेट करतो, पोटॅशियमला रेग्युलेट करतो. इनडायरेक्टली पोटॅशियमला कसा रेग्युलेट करतो,
तर जिथे सोडियम जातो तिथे पोटॅशियम कधीच जात नाही. सोडियम आणि पोटॅशियमचं काय नेहमी काय 36 आकडा आहे. तुम्ही बघू शकता की सोडियम आणि पोटॅशियम पंप मध्ये काय होतं, जेव्हा सोडियम आत जातो ठीक आहे तेव्हा काय होतं, पोटॅशियम बाहेर येतो. त्याचप्रमाणे जेव्हा सोडियम काय होतो बाहेर जातो तेव्हा काय जातो, पोटॅशियम आत जातो. तर ऍज एक्सचेंज करन्सी काम करतात. जेव्हा जिथून पोटॅशियम जातो तिथून काय होतं, तिथं सोडियम जातो. ओके, म्हणजे ज्या घरामध्ये सोडियम आहे त्या घरामध्ये पोटॅशियम जात नाही. दोघांचे काय आहेत, भांडणं आहेत. ठीक आहे. म्हणजेच जर तुम्हाला डायरेक्ट फंक्शन विचारलं तर कुणावर रेग्युलेशन आहे, तर सोडियमवर आहे. इनडायरेक्टली विचारलं तर कुणावर रेग्युलेशन आहे, तर पोटॅशियमवर रेग्युलेशन आहे. कुणाचं, अल्डोस्टेरॉनचं. तर मी काय सांगितलं की अल्डोस्टेरॉन काय आहे, एक कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, कोण सिक्रेट करतं, ॲड्रिनल ग्लॅंड सिक्रेट करतं. ॲड्रिनल ग्लॅंड मधलं कोण सिक्रेट करतं, ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट करतो. ठीक आहे. आणि हा जातो कुठं, ॲड्रिनल कॉर्टेक्स मधून सिक्रेट झालेला अल्डोस्टेरॉन तो जातो कुणाकडे, किडनीमध्ये. किडनीमध्ये कुठे जातो, डीसीटी आणि सिटी मध्ये जातो. तिथून तो काय करतो, सोडियमचं ऍब्झॉर्प्शन करतो. सोडियमचं ऍब्झॉर्प्शन झाल्यामुळे तिथं ऑटोमॅटिकली काय होतं, वॉटरचं ऍब्झॉर्प्शन होतं, जे की ब्लड व्हॉल्यूम वाढवतं, जे की ब्लड प्रेशर वाढवतं तुमचं. ठीक आहे. आणि जे अल्डोस्टेरॉन मध्ये मुळे जे काय सोडियम झालेलं आहे तुमचं रिटेन्शन, त्याच्यामुळे काय होतं, पोटॅशियमचा बाहेर फेकला जातो. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रॉडली जर बघितलं तर अल्डोस्टेरॉन जो आहे तो सोडियम आणि पोटॅशियम दोघांना पण कंट्रोल करतोय. पण डायरेक्टली आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं डायरेक्टली कुणाला कंट्रोल करतो, तर तो डायरेक्टली सोडियमला कंट्रोल करतो आणि इनडायरेक्टली कुणाला करतो, पोटॅशियमला पण कंट्रोल करतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तिथं काय असणार, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुअरली कंट्रोल डायबिटीज विथ ब्लड शुगर ऑफ 450 mg इज. ठीक आहे. एक काय आहे, पेशंट आहे त्याला काय आहे, डायबिटीज आहे आणि त्याची डायबिटीज कशी आहे, पुअरली कंट्रोल्ड आहे. कशी आहे, पुअरली कंट्रोल्ड आहे. पुअरली कंट्रोल्ड आहे. आणि जेव्हा त्याची आपण आरबीएस चेक केली तेव्हा आपल्याला किती आली, 450 mg पर डीएल. ठीक आहे. 450 mg पर डीएल काय झाली त्याची आपल्याला जे आहे ते आपल्याला त्याची आरबीएस जी आहे ती बघायला मिळाली. तर हे कशामुळे होऊ शकतं किंवा याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्याला विचारला आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आहे आपल्याला हायपोनॅट्रिमिया, सेकंड दिलेला आहे हायपोकॅलेमिया, थर्ड दिलेला आहे हायपरनॅट्रिमिया आणि लास्ट दिलेला आहे आपल्याला हायपोमॅग्नेशिमिया. ठीक आहे. थोडंसं आपण याला काय करूया, बघा की तुमची सेल आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हे तुमच्या काय सेल आहेत आणि ह्या सेलच्या जवळून काय जातं, एक ब्लड वेसल जात आहे. या सेलच्या जवळून काय जात आहे, एक ब्लड वेसल जात आहे. आता या ब्लड वेसल मधलं जे काही ब्लड होतं, ठीक आहे, ह्या वेसल मध्ये जे काही ब्लड होतं, या ब्लड मधलं तुम्ही काय केलं, थोडंसं एक सॅम्पल घेतलं आणि तुम्ही काय केलं, इथली जी आहे ती आरबीएस जी तुम्ही चेक केली, इथली जी तुम्ही काय केली, आरबीएस चेक केली, जी की किती आली, 450 mg पर डीएल आली. ठीक आहे. मग आता तुमचं प्रॉब्लेम काय आहे की पेशंटला डीएम आहे. पेशंटला डीएम आहे याचा अर्थ काय आहे की पेशंटच्या इथे जे आहे इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये इथे शुगर नाही पण शुगर इथे जास्त आहे. ठीक आहे. मग ही शुगर इथे जास्त काय असू शकतं, प्रॉब्लेम काय असू शकतो, एक तर इन्सुलिनच्या डेफिशियन्सी असू शकतं किंवा जे इन्सुलिनचे रिसेप्टर्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा पेशंटमध्ये इन्सुलिनचा रेजिस्टन्स आलेला असू शकतो. ठीक, ही 2-3 गोष्टी असू शकतात ज्याच्यामुळे पेशंटची जी आहे ती डायबिटीज काय झाली आहे, अनकंट्रोल झालेली आहे. ठीक आहे. हे सोडून तर दुसरा काय प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. आता प्रॉब्लेम तर झालेला आहे. आता हे प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर आपले जे आहे ते काय मायक्रो चेंजेस आहेत, ते आपले मायक्रो न्यूट्रिएंट वाले चेंजेस आहेत, ते काय होऊ शकतात आपल्याला विचारलेलं आहे. तुमचे इलेक्ट्रोलाइट जे आहेत ते काय चेंजेस होऊ शकतात हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण काय बघू शकतो की जेव्हा इथे काय झालं आहे, 450 mg पर डीएल काय झालेलं आहे, आरबीएस झालेला आहे. याचा अर्थ तुमचं जे ब्लड आहे ते काय झालेलं आहे, खूप काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. का, कारण ते आपण या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, हायपरग्लायसेमिया म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो, हायपरग्लायसेमिया म्हणू शकतो की नाही, बरोबर म्हणू शकतो. मग इथे जर ब्लड काय झालं आहे, शुगर जास्त झालेली आहे. मग हे शुगर जी जास्त झालेली आहे ती टॅकल करण्यासाठी आपली बॉडी काय करणार आहे, हे जे इंट्रासेल्युलर फ्लुइड होतं ते फ्लुइड सगळं काय करणार, इकडे शिफ्ट करणार. ठीक आहे. इकडे काय करणार, फ्लुइड शिफ्ट करणार. का, कारण काय झालं, तिथे जी ब्लड आहे ते काय झालं, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. मग जे तुमचं इंट्रासेल्युलर जे काही फ्लुइड आहे ते कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे. ते सगळं काय येणार, इथे येणार. आणि इथे आल्याच्या नंतर इथे जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं सोडियम आहे, इथे सोडियमचं काय होणार आहे, डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे. डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे. का, कारण इथे काय झालं, तुमचं सगळं इंट्रासेल्युलर फ्लुइड काय झालं, इकडे शिफ्ट झालं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून आपण एक गोष्ट बघू शकतो ती म्हणजे जेव्हा काय होतं, तुमच्या ब्लड मधलं ग्लुकोज लेवल वाढतं. ब्लड मध्ये जेव्हा ग्लुकोज लेवल वाढतं तेव्हा तुमचा जो सोडियम आहे, जर तुमचं एव्हरी 100 mg जेव्हा तुमचं 100 mg पर डीएल जेव्हा तुमचं ब्लड ग्लुकोज वाढतं तेव्हा तुमचा सोडियम जो आहे तो 1.6 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर ने काय होतो, फॉल होतो. ठीक आहे.
हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जेव्हा तुमच्या बॉडीमधलं ग्लुकोज लेवल वाढतं तेव्हा तुमच्या बॉडीमधलं काय होतं, सोडियम लेवल काय होतं, कमी होतं. ऍक्च्युअली काय होतं, ते डायल्युशनल हायपोनायट्रेमिया तिथं क्रिएट होतो. कशामुळे होतं हे आपण आताच बघितलेलं आहे. काय होतं, तुमचं जे इंट्रासेल्युलर फ्लुइड आहे ते सगळं काय होतं, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये काय होतं, का बाहेर येतं आणि कुठे जातं, ते इंट्राव्हॅस्क्युलर स्पेसमध्ये जातं. ठीक आहे. आणि ह्या व्हॅस्क्युलर स्पेसमध्ये गेल्यामुळे तुमचं काय होतं, डायल्युशनल हायपोनायट्रेमिया होतो. आणि जेव्हा जेव्हा 100 mg/dl जे आहे तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल वाढतं तेव्हा तेव्हा तिथे तुमचं 1.6 मिली इक्विव्हॅलेंट पर लिटर जे आहे ते काय होतं, सोडियम ड्रॉप होतो. ठीक आहे. म्हणून जेव्हा आपण एखादा पेशंट जो आहे, जो की आहे डायबेटिक आहे, जेव्हा एखादा पेशंट आहे डायबेटिक आहे, जेव्हा एखादा पेशंट डायबेटिक आहे आणि जेव्हा त्याचं आपण सिरम इलेक्ट्रोलाइट केलं, जेव्हा आपण त्याचं सिरम इलेक्ट्रोलाइट केलं आणि हा पेशंट कसा पाहिजे, डायबेटिक पाहिजे आणि ज्याची डायबिटीज कशी पाहिजे, पुअरली कंट्रोल्ड पाहिजे. पुअरली कंट्रोल म्हणजे त्याचा आरबीएस जो आहे तो 300, 400 असा तुम्हाला काय बघायला मिळतं, त्याचा आरबीएस बघायला मिळत आहे. आणि अशा पेशंट तुम्ही सिरम इलेक्ट्रोलाइट केलं आणि सिरम इलेक्ट्रोलाइट केल्याच्या नंतर तुम्हाला काय आढळलं, की त्याचं सोडियम लेवल जे आहे, सिरम सोडियम लेवल जे आहे ते काय बघायला मिळाल, तुम्हाला ड्रॉप बघायला मिळाल. तर तुम्ही इथे काय करायला पाहिजे, करेक्टेड सिरम लेवल तुम्ही काय करायला पाहिजे, करेक्टेड सिरम सोडियम लेवल तुम्ही काय करायला पाहिजे, कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार, फॉर एक्झाम्पल इथे या पेशंटचे काय आहे, 400 काय आहे आरबीएस आहे. तर तुम्ही काय करणार, 200 पर्यंत तुम्ही काय करणार, त्याला नॉर्मल काउंट करणार आणि 200च्या पुढे जेवढं वाढलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे किती 1.6 प्लस 1.6 का 200 ते 300 हे 1.6 कमी करणार आणि परत 300 पासून 400 पर्यंत हे 1.6 कमी करणार. म्हणजे तुम्ही काय करणार, 3.2 जे आहे ते जास्त आहे असं कन्सिडर करून काय करणार, तुम्ही सोडियम करेक्शन करणार. नाहीतर तुम्ही काय करणार, फॉल्स सोडियम करेक्शन ते करणार. हायपोनायट्रेमियामध्ये जनरली आपल्याला सोडियम सप्लिमेंट द्यायची गरज नसते. आपल्याला काय करायला लागतं, जे हायपोनायट्रेमिया आहे त्याला करेक्ट करायला लागतं. ठीक आहे. मग तुम्ही जे आहे जे जे तुमचं मेन कॉज आहे त्याला तुम्हाला पहिले ट्रीट करावं लागतं. ठीक. डायमेन्शनल हायपोनायट्रेमिया म्हणजे आपण फक्त आणि फक्त हायपोनायट्रेमियाला ट्रीट करतो का, तर नाही. जे काही अंडरलाईन कॉज आहे त्याला आपल्याला अगोदर ट्रीट करावं लागतं. तर मग आपल्याला पुअरली कंट्रोल डायबिटीज जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारला आहे, पुअरली कंट्रोल डायबिटीज आहे, ब्लड शुगर 450 आहे, तर याच्यामध्ये कुठलं जे इलेक्ट्रोलाइट ते अफेक्ट होतं, तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणजे हायपोनॅट्रेमिया आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. हायपरनॅट्रेमिया बघायला मिळतो का, तर कधीच नाही. हायपोकॅलेमिया पण नाही आणि हायपोमॅग्नेशिमिया पण नाही. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येतं आपलं ए. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अँटीडोट फॉर अँटीकोलिनर्जिक पॉइझनिंग. एक पेशंट आलेला आहे तुमच्याकडे, त्याला काय झालेलं आहे, अँटीकोलिनर्जिक एशियाची काय झालेली आहे, पॉइझनिंग झालेली आहे. पॉइझनिंग झालेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही काय दिलं पाहिजे. बघा, फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला ॲट्रॉपिन. ॲट्रॉपिन हा काय आहे, हा स्वतः एक अँटीकोलिनर्जिक आहे. अँटीकोलिनर्जिक आहे. एखाद्या पेशंटला जर अँटीकोलिनर्जिक पॉइझनिंग झालेली असेल आणि तुम्ही त्याला परत अँटीकोलिनर्जिक देणार का, ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार नाही, त्याला अँटीकोलिनर्जिक देणार नाही. ठीक आहे. म्हणून हा ऑप्शन येणार का आपल्या इथं, बिलकुल येणार नाही. तर ठीक आहे. अट्रॉपिन बद्दल जर आपल्याला क्वेश्चन मध्ये एमसीक्यू मध्ये काय विचारू शकतात बघा. एमसीक्यू मध्ये जर आपल्याला अट्रॉपिन बद्दल जर क्वेश्चन मध्ये विचारायचं म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट विचारू शकतात, ती म्हणजे अट्रॉपिन काय आहे, ड्रग ऑफ चॉईस आहे कुणाची, ब्रॅडिकार्डियाची. ब्रॅडिकार्डिया जेव्हा पेशंटमध्ये असेल, ठीक आहे, तेव्हा त्याची ड्रग ऑफ चॉईस काय आहे, तर अट्रॉपिन आहे. त्याचबरोबर अट्रॉपिन अँटीडोट आहे. कुणाचा अँटीडोट आहे, हा अँटीडोट आहे कुणाचा, तर हा आहे ओपी पॉइझनिंगचा. ओपी पॉइझनिंगचा काय आहे, अँटीडोट आहे. त्याचबरोबर अट्रॉपिन काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटर आहे. कुणामध्ये, ग्लॉकोमामध्ये. ग्लॉकोमामध्ये काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. हे काय 2-3 जे एमसीक्यूचे पॉईंट आहेत जे आपल्याला अट्रॉपिन बद्दल विचारू शकतात. सेकंड ऑप्शन काय मिळालं बघा आपल्याला, फायझोस्टिग्मिन. ठीक आहे, फायझोस्टिग्मिन. फायझोस्टिग्मिन हा काय आहे, अँटीकोलिनर्जिक इस्टरेज इनिबिटर आहे. इनिबिटर आहे म्हणजे हा काय करतो, तुमचा जो सिनॅप्स आहे, ठीक आहे, जे तुमचे सिनॅप्स असतात, फॉर एक्झाम्पल हे काय तुमचं एक सिनॅप्स आहे, हा प्री सिनॅप्टिक तुमचा न्यूरॉन आहे आणि हा काय आहे, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. हा काय पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. याच्यामध्ये काय असतात, न्यूरो ट्रान्समीटर असतात. लेट से इथे काय, ऍसिटिल कोलिन हा तुमचा न्यूरो ट्रान्समीटर आहे आणि या ऍसिटिल कोलिनला इरेज करण्यासाठी, तिथून काढून टाकण्यासाठी एक ऍसिटिल कोलिन इस्टरेज नावाचा एक तिथे एन्झाईम प्रेझेंट असतो. कुठला, ऍसिटिल कोलिन इस्टरेज नावाचा एक एन्झाईम प्रेझेंट असतो, जो की ऍसिटिल कोलिनला काढून टाकत असतो. मग जेव्हा आपण काय करतो, फायझोस्टिग्मिन पेशंटला देतो, म्हणजे काय करतो आपण, ह्या ऍसिटिल कोलिन इस्टरेजला इनिबिटर करतो. ऍसिटिल फायझोस्टिग्मिन कोण आहे तुमचा, ऍसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिटर आहे. म्हणजे तुमचं ऍसिटिल कोलिन इस्टरेज आहे तर इनिबिट करणारा ड्रग कुठला आहे, फायझोस्टिग्मिन आहे. ठीक आहे. मग याला जर आपण इनिबिट केलं, याचा अर्थ आपण काय करतो, इथलं ऍसिटिल कोलिनचं काय करतोय आपण, प्रपोर्शन किंवा जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन वाढवतो आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, तुमचं ऍसिटिल कोलिनचं लेव्हल वाढणार आहे आणि जर आपल्याला पेशंटमध्ये ऍसिटिल कोलिनची जर पॉइझनिंग असेल तर इथं काय करू शकतो, आपल्याला ऍसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिटर जो आहे तो आपल्याला इथे हेल्प करू शकतो.
ठीक आहे. जर एखाद्या पेशंटमध्ये काय झालं असेल, अँटी कोलिनर्जिक पॉइझनिंग झाली असेल. ॲसिटिल्न कोलिन काय आहे, एक कोलिनर्जिक वाला प्रॉपर्टी वाला ड्रग आहे आणि ज्याला अँटी कोलिनर्जिकची पॉइझनिंग झाली आहे, याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, ॲसिटिल्न कोलिन जर वाढवायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, ॲसिटिल्न कोलिन इस्टरेज इनिबिटरला तिथून काय करायला लागेल, काढून टाकायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन याच्याबद्दल आपल्याला एक क्वेश्चन विचारू शकतो, ते म्हणजे काय, हा आयसोनियाझिड जो की तुमचा काय आहे, फर्स्ट लाईन टीबी ड्रग आहे. आयसोनियाझिड जेव्हा तुम्हाला पॉइझनिंग होतं त्याचा अँटिडोट कुठला आहे, पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन कुणाचा अँटिडोट आहे, आयसोनियाझिडचा. आयसोनियाझिडचा हा काय आहे तुमचा फर्स्ट लाईन अँटी टीबी ड्रग आहे. फर्स्ट लाईन अँटी टीबी ड्रग, अँटी ट्युबरकुलोटिक ड्रग. त्यानंतर बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर हे कधी कशामध्ये यूज करतो आपण, मोस्टली कार्डियाक केसेसमध्ये यूज करतो. त्याच्यामुळे आपण रेसिपीमध्ये पण याचा यूज करतो. रेसिपीमध्ये बीटा ब्लॉकर कसे असतात, कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. ठीक आहे. कार्डियाक केसेसमध्ये आपण याचा यूज करतो. बीटा ब्लॉकरचा जर तुम्हाला अँटिडोट विचारलं तर कुठला आहे, ग्लुकॅगॉन आहे. ग्लुकॅगॉन आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर कसं कुठला असणार आहे, तर बी जे आहे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स आर कॉल्ड ॲज. ठीक आहे. हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनला आपण काय म्हणतो असं आपल्याला विचारेल. ठीक आहे. हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन म्हणजे काय हो, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन म्हणजे असे इन्फेक्शन जेव्हा एखाद्या पेशंटला आपण ऍडमिट करतो, जेव्हा एखाद्या पेशंटला आपण ऍडमिट करतो, ऍडमिट केल्याच्या 24 ते 48 तासाच्या नंतर, 24 ते 48 तासाच्या नंतर जर एखाद्या पेशंटला नवीन इन्फेक्शन झालं, ठीक आहे, जे अगोदर होतं ते सोडून जर दुसरं कुठलं इन्फेक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन असं आपण म्हणतो. किंवा जर त्या पेशंटला आपण डिस्चार्ज केलं, त्या पेशंटला जर आपण डिस्चार्ज केलं आणि डिस्चार्ज केल्याच्या नंतर 48 ते 72 तासानंतर जर पेशंटला एखादं इन्फेक्शन झालं असेल, ठीक आहे, नवीन इन्फेक्शन, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनची डेफिनेशन समजली. जर एखादा पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये आला, आल्याच्या नंतर त्याला जे इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन सोडून, किंवा आल्याच्या नंतर त्याला इन्फेक्शन नसतील तरी, ठीक आहे, तुला त्याला काय असेल, एखाद्या दुसरी डिसीज असतील, कारण त्याला काय झालं, फक्त फ्रॅक्चर झालं होतं म्हणून तुमच्याकडे पेशंट आला होता, आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर पेशंट 48 तासानंतर त्याला काय झालं, ज्या ठिकाणी तुम्ही सर्जरी केली तिथे काय झालं, सर्जिकल साईट इन्फेक्शन त्याला झालं, SSI ज्याला आपण म्हणतो ते झालं, तर ते कुठलं झालं, तुमचं हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन झालं. ठीक आहे. किंवा तुम्ही पेशंटला डिस्चार्ज केला आणि 72 तासाच्या नंतर तुमच्या पेशंटला काय झालं, इन्फेक्शन झालं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन म्हणू शकतो. तर हॉस्पिटल अक्वायर्ड जे इन्फेक्शन आहे त्याला दुसरी टर्म काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला बघा आपल्याला, एम्पोरियाट्रिक इन्फेक्शन. एम्पोरियाट्रिक इन्फेक्शन म्हणजे असे इन्फेक्शन जे की ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड आहेत. ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा एक पेशंट होता, हा पेशंट काय केला, कुठेतरी फिरायला गेला. लेट्स से हा पेशंट काय केला, कुठेतरी वारीला गेला होता, पंढरपूरच्या वारीला गेला होता, आणि वारीला गेल्याच्या नंतर याला काय झाला, डायरिया झाला. याला काय झाला, डायरिया झाला. याला आपण काय म्हणतो, या डायरियाला आपण म्हणतो ट्रॅव्हलर्स डायरिया. याला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हलर्स डायरिया. ट्रॅव्हलर डायरिया हा कसा असतो, इन्फेक्शियस असतो. कसा असतो, इन्फेक्शियस असतो. त्यामुळे याच्यामध्ये काय देत नाही आपण, लोपेरामाइड याच्यामध्ये काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लोपेरामाइड काय आहे याच्यामध्ये, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ठीक आहे. तर ट्रॅव्हलर्स डायरिया जो आहे तो जो होतो, जे काही ट्रॅव्हल रिलेटेड जो काही तुमचे इन्फेक्शन असतात त्याला आपण काय म्हणतो, एम्पोरियाट्रिक इन्फेक्शन्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणून हे तर नाही, म्हणजे याच्यामध्ये आपण लिहू शकतो की हा काय ट्रॅव्हल रिलेटेड आहे. इथे काय याचा आन्सर चुकीचा आहे. सेकंड आहे नोझोकोमियल इन्फेक्शन. नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजेच काय, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. जे इन्फेक्शन जे आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर हॉस्पिटल सेटिंगमध्ये होतं त्यालाच आपण काय म्हणतो, नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणतो. थर्ड ऑप्शन आहे बघा, इयाट्रोजेनिक इन्फेक्शन. बघा, इयाट्रोजेनिक इन्फेक्शन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटवर कुठेतरी प्रोसिजर परफॉर्म करताय, कुठेतरी काय करताय, प्रोसिजर परफॉर्म करताय, आणि त्या प्रोसिजरमुळे काय झालं, पेशंटला काय झालं, इन्फेक्शन झाला. ठीक आहे. प्रोसिजरमुळे काय झाला, पेशंटमध्ये इन्फेक्शन झाला. किंवा तुम्ही काय करताय, एखादी डायग्नोस्टिक प्रोसिजर करताय, किंवा तुम्ही काय करताय, थेरप्युटिक प्रोसिजर करताय, आणि ह्या प्रोसिजर तुम्ही जर थोडीशी रॉंगली करण्यात आली, किंवा तुमच्यामुळे काहीतरी चुकून घडलं, आणि ते जे त्याच्यामुळे काय झालं, पेशंटला जर इन्फेक्शन झालं, ती जे इन्फेक्शन झालं त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजरमुळे झालेलं इन्फेक्शन. म्हणजे आपल्याला 100% माहिती आहे की जे इन्फेक्शन झालं होतं त्या प्रोसिजरमुळे झालं होतं, आणि ज्यामध्ये तुम्ही एक स्टेप जी आहे ती रॉंग केली होती, आणि त्याच्यामुळे तुमचं इन्फेक्शन झालं त्याला आपण काय म्हणतो, आयट्रोजेनिक इन्फेक्शन असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, ह्या पेशंटला एक आहे ते गुंड आहे, इथे याचा हाताला काय असा एक गुंड आहे, आणि या गुंडची काय करतो, मी ड्रेसिंग करत होतो, आणि ड्रेसिंग करताना मी काय केलं, माझी ग्लोव्ज घातले, आणि ग्लोव्ज घातल्याच्या नंतर इथे एक बिटाडिनची बॉटल ठेवली होती, काय ठेवली होती, एक बिटाडिनची बॉटल ठेवली होती, आणि मी काय केलं, ग्लोव्ज घातल्याच्या नंतर बिटाडिनच्या बॉटलला टच केलं, आणि सेम त्याच ग्लोव्ज मी काय केली, परत पूर्ण त्याची ड्रेसिंग केली. याचा अर्थ या बॉटलला जेव्हा मी बाहेरून टच केलं, त्या बॉटलचं सर्व जे इन्फेक्शन आहे ते मी कुठे घातलं, इथे घातलं, आणि मला 2 दिवसानंतर मला कळलं या पेशंटला काय झालेलं आहे, ऊन जो व्हायचं कसं झालं, इन्फेक्ट झालेला आहे. ऊन कसं झालं, इन्फेक्ट झालेला आहे. तर हे इन्फेक्शन झालं होतं ते कशामुळे झालं होतं, माझ्यामुळे झालं होतं. का, कारण मी काय केलं, त्याच्यामध्ये इन्फेक्शन ट्रान्समिट केलं होतं.
किंवा तुम्ही काय करता, त्या पेशंटचं ब्लड सॅम्पल घेत होता आणि ब्लड सॅम्पल घेत असताना तुम्ही काय केलं, स्वॅबने क्लीन केलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा निडल जेव्हा काढत होता तुम्ही काय केलं, हाताने दाबलं. कॉटन स्वॅबने तुम्ही दाबलं का, नाही दाबलं. कॉटन स्वॅबने तर आपण काय करायला पाहिजे, तिथे होल्ड करून ठेवायला पाहिजे होतं आपण ब्लड. ते आपण काय केलं, बोटाने दाबून ठेवायला लावलं. त्यामुळे काय झालं, इन्फेक्शन ट्रान्समिट झालं, पेशंटला फ्लेबायटिस झाला. ठीक आहे, हे काय झालं, तुमचं इयाट्रोजेनिक इन्फेक्शन झालं. ठीक आहे, इयाट्रोजेनिक आणि हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन मध्ये खूप एक आहे, खूप छोटीशी बॉर्डर लाईन आहे, जे की दोघांना आपण डिफरन्शिएट करते. ठीक आहे, इयाट्रोजेनिक तुमचे जे हे असतात, इन्फेक्शन असतात. ठीक आहे, इयाट्रोजेनिक जे इन्फेक्शन असतात ते नेहमी हॉस्पिटल अक्वायर्ड असू शकतात. हॉस्पिटल अक्वायर्ड असू शकतात. ठीक आहे, नेहमी असं नाही, ते काय असू शकतात, इयाट्रोजेनिक हॉस्पिटल इन्फेक्शन जे असतात ते हॉस्पिटल अक्वायर्ड असू शकतात. पण जे सगळेच हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन जे आहेत ते इयाट्रोजेनिक असू शकत नाही. का नसू शकतात ते सांगतो मी तुम्हाला आता. इयाट्रोजेनिक काय नसतात, का नसतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय केलं, एखाद्या पेशंटला काय केलं, कॅथेटर टाकलं. ठीक आहे, तुम्ही काय केलं, एखाद्या पेशंटला काय केलं, युरिनरी कॅथेटर टाकलं. युरिनरी काय केली, कॅथेटर टाकली. कॅथेटर टाकताना तुम्ही सगळ्या प्रोसिजर एकदम जशा आहेत तशा फॉलो केल्या. एकदम तुम्ही सर्जिकल असिस्टिव्स वगैरे सगळं तुम्ही मेंटेन केलं. ठीक आहे, पण त्याच्यामुळे इन्फेक्शन झालेलं नाही. तुम्ही आणि जे पेशंट आहे तुमचा, त्या पेशंटमध्ये जो पेशंट आहे, ठीक आहे, तुमची जी फॉर एक्झाम्पल ती काय होती, एक फिमेल पेशंट होती आणि त्या फिमेल पेशंट जे आहे त्यांच्यामध्ये काय असतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे असतात ते मोस्ट कॉमन असतात. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही जे केलं तुमच्यामुळे काय झालं, इन्फेक्शन झालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही कॅथेटर टाकलं त्यानंतर पेशंट काय आला, 3 ते 4 दिवसानंतर तुमच्याकडे आला आणि तो काय केला, इन्फेक्शन घेऊन आला. ठीक आहे, मग या इन्फेक्शनला आपण आयट्रोजेनिक इन्फेक्शन म्हणू शकतो का, नाही. का, कारण याच्यामध्ये काय झालं, जो हेल्थ केअर टीम ज्याने काही कोणी काय टाकलं, ते कॅथेटर टाकलं, त्याची काय चूक होती का, त्याची बिलकुल चूक नव्हती. नंतर काहीतरी अशा गोष्टी झाल्या असतील ज्यामुळे पेशंटला इन्फेक्शन इंट्रोड्यूस झालं असेल. ठीक आहे, म्हणून याला आपण हॉस्पिटल अक्वायर्ड म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. का, कारण हॉस्पिटल अक्वायर्ड म्हणू शकतो, नाही म्हणू शकतो, कारण त्या पेशंटला आपण 8 दिवसानंतर इन्फेक्शन काय झालं होतं, आलेलं आहे. पण आपण त्याला आयट्रोजेनिक म्हणू शकतो का, तर आयट्रोजेनिक म्हणू शकत नाही. तर हायड्रोजेनिक आणि हॉस्पिटल अक्वायर्ड या दोघांमध्ये खूप बारीक जो आहे तो डिफरन्स आहे. लास्ट आहे बघा, इपोमिथिक इन्फेक्शन. इपोमिथिक हा जो वर्ड आहे याचा अर्थ आहे की स्प्रेड ऑफ डिसीज. स्प्रेड ऑफ डिसीज म्हणजे तुमचा जो डिसीज आहे कसा स्प्रेड होतो, म्हणजे डिसीज असेल तर एखादा फॉर एक्झाम्पल झूनोटिक डिसीज आहे, म्हणजे तो डिसीज जो काय आहे तर जे अॅनिमल्स असतात त्यांच्यापासून ट्रान्समिट होतो, किंवा एपिडेमिक आहे, किंवा एंडेमिक आहे, किंवा पॅन्डेमिक आहे. स्प्रेड ऑफ डिसीज जे असतात त्याला आपण काय म्हणतो, इपोमिथिक जे आहे ती टर्म त्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, तर बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो, एम्पुरियाट्रिक म्हणजे काय, ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड. नोझोकोमेल म्हणजे काय, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला आहे. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपला करेक्ट आन्सर असणार आहे. इयाट्रोजेनिक म्हणजे काय, प्रोसिजरच्या रिलेटेड, प्रोसिजरमुळे झालेले इन्फेक्शन. ठीक आहे, त्यानंतर लास्ट वाला इपोमिथिक, ते काय, स्प्रेड ऑफ डिसीज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Morbidity of a disease condition is increased. Which one of the following statement is correct? ठीक आहे, बी नाही आहे ते, इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू दिस स्टेटमेंट. ठीक आहे, एखाद्या कम्युनिटीमध्ये काय झाले, एखाद्या डिसीजची काय झाले, मॉर्बिडिटी वाढलेली आहे. काय झालेली आहे, मॉर्बिडिटी वाढलेली आहे. मॉर्बिडिटी वाढलेली आहे म्हणजेच काय झाली आहे, इलनेस वाढलेली आहे. इलनेस वाढली आहे म्हणजेच काय, नंबर ऑफ पीपल विथ डिसीज, नंबर ऑफ पीपल विथ डिसीज काय झाले आहेत, वाढलेले आहेत. तर खाली पैकी कुठली जी स्टेटमेंट आहे ती त्याला सपोर्ट करते आहे हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट काय म्हणतात बघा, इन्सिडन्स विल इन्क्रीज अँड प्रिव्हॅलन्स विल डिक्रीज. सेकंड म्हणतोय इन्सिडन्स अँड प्रिव्हॅलन्स आर नॉट रिलेटेड टू इट. थर्ड म्हणतोय इन्सिडन्स अँड प्रिव्हॅलन्स विल इन्क्रीज. फोर्थ म्हणतोय इन्सिडन्स विल इन्क्रीज अँड प्रिव्हॅलन्स म्हणजे काय, इन्सिडन्स विल डिक्रीज अँड प्रिव्हॅलन्स विल, म्हणजे काय होतं, इन्सिडन्स काय होतं कमी होते आणि प्रिव्हॅलन्स काय होतं, जास्त होतं. तर बघा सर्वप्रथम आपण बघूया की इन्सिडन्स म्हणजे काय आणि प्रिव्हॅलन्स म्हणजे काय. इन्सिडन्स म्हणजे काय आणि प्रिव्हॅलन्स म्हणजे काय. इन्सिडन्स म्हणजे काय असतं, जेव्हा न्यू केसेस वाढतात, एखाद्या डिसीजच्या एखाद्या कम्युनिटीमध्ये जेव्हा न्यू केसेस वाढतात तेव्हा आपण काय म्हणतो, त्या पर्टिक्युलर डिसीजची त्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये इन्सिडन्स वाढलेला आहे असं आपण म्हणतो. का, कारण इथे आपण इन्सिडन्स म्हणजे काय म्हणतो, न्यू केसेस म्हणतो. प्रिव्हॅलन्स म्हणजे काय, प्रिव्हॅलन्स म्हणजे न्यू प्लस ओल्ड केसेस. न्यू केसेस प्लस ओल्ड केसेस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये एखाद्या डिसीजच्या नवीन केस पण वाढत आहेत आणि काय होत आहेत, जुन्या केस पण वाढत आहेत. ठीक आहे, किंवा या दोन्हीपैकी जे आहेत ते न्यू केसेस काय होतात, कॉन्स्टंट राहतात, किंवा ओल्ड केसेस काय होतात, वाढत आहेत. ठीक आहे, म्हणजे जर प्रिव्हॅलन्स मध्ये आपण काय करतो, नवीन आणि जुनं या दोघांचा पण बघत असतो, आणि इन्सिडन्स मध्ये आपण फक्त आणि फक्त नवीन बघतो. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं बाबा ज्या 5 दिवसात, ठीक आहे, या मागच्या 5 दिवसामधल्या फक्त नवीन केसेस माझ्याकडे आणायचा. फॉर एक्झाम्पल, एक तुमच्याकडे गाव आहे, या गावामध्ये तुम्हाला आधीपासून माहिती की 100 केसेस आहेत, कशाच तरी कुठल्या तरी आजाराचे इथं काय 100 केस आहेत, मला आधीपासून माहित होतं. पण मी तुम्हाला काय सांगितलं की या गावामध्ये या मागच्या 5 दिवसामध्ये किती नवीन केसेस आहेत त्या बघून या. मग हे जे तुम्हाला 100 केस माहित होते, तुम्ही यांच्याकडे जाणार का, कारण तुम्हाला माहित आहे की तुम्ही ह्या केसेस आहेत. ठीक आहे,
आणि मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त मला 5 दिवसातला नवीन केस पाहिजे. म्हणजे तुम्ही हे फक्त 5 दिवसाचं काय करणार, रेकॉर्ड माझ्याकडे आणून देणार आणि तुम्ही म्हणणार की सर मागचे 100 होते त्याचं आम्हाला काय माहित नाही, पण आता या नवीन 5 दिवसामध्ये ह्या गावामध्ये अजून 5 केसेस वाढलेले आहेत. काय झालेत, अजून 5 केसेस जे आहेत ते वाढलेले आहेत. म्हणजे हा काय झाला, तुमचा इन्सिडेंस झाला. आणि मी जर तुम्हाला म्हटलं की त्या गावाचा प्रिव्हॅलन्स कॅल्क्युलेट करून या, तर तुम्ही काय करणार, ह्या 100 लोकांकडे जाणार आणि या 100 लोकांकडे जाऊन मग तुम्हाला असं लक्षात येईल की या 100 पैकी एक टपकलेला आहे, एकाची काय झालेलं आहे, डेथ झालेली आहे, मॉर्टॅलिटी झालेली आहे. मग हे काय झाले, जुने 99 प्लस नवीन काय 5. म्हणजे आता तुम्ही सांगणार की सर त्या गावामध्ये प्रिव्हॅलन्स किती आहे, 104 आहे आणि इन्सिडेंस किती आहे, 5 आहे. याचा अर्थ याच्यातून मला प्रिव्हॅलन्स मधून मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी दोघांचा पण अंदाज लागतोय, पण इन्सिडेंस मधून मला मॉर्टॅलिटीचा अंदाज लागतो का, मला इन्सिडेंस मधून मॉर्टॅलिटीचा अंदाज लागत नाही. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया. जर एखादी कम्युनिटी असेल आणि त्या कम्युनिटीमध्ये जर न्यू केसेस वाढायचे असतील, ठीक आहे, जर एखाद्या कम्युनिटीमध्ये जर न्यू केसेस वाढायचे असतील, तर तो जो डिसीज आहे, तो जो डिसीज काज करणारा जो पॅथोजन आहे, त्याची व्हायरुलन्स कसा असायला पाहिजे, त्याचा व्हायरुलन्स कसा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. त्या ज्या कम्युनिटीमध्ये लोक आहेत त्यांची इम्युनिटी कशी असायला पाहिजे, इम्युनिटी कशी असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. ठीक आहे. जर एखाद्या पॅथोजनची काय आहे, पॅथोजेनिसिटी किंवा व्हायरुलन्स जर जास्त असेल आणि तिथल्या लोकांची इम्युनिटी कमी असेल, तर ऑब्व्हियसली तिथला इन्सिडेन्स काय होणार आहे, वाढणार आहे. का, कारण तिथे नंबर ऑफ पीपल विथ डिसीज काय होणार किंवा विथ इलनेस काय होणार, वाढणार आहेत. कालांतराने काय होणार, वाढणार. का वाढणार, कारण तो जो पॅथोजन आहे त्याची डिसीज कॉज करण्याची कॅपॅसिटी चांगली आहे, पण तिथल्या लोकांची त्या डिसीजला मात करण्याची कॅपॅसिटी कशी आहे, खूप घाण आहे, खूप वाईट आहे. म्हणून काय होणार, तिथे इन्सिडेन्स वाढणार. त्याचबरोबर एखादा जो पॅथोजन आहे त्याची व्हायरुलन्स जो आहे, त्याचा व्हायरुलन्स जो आहे तो जर कमी असेल आणि तिथल्या लोकांची जर इम्युनिटी जर चांगली असेल, तर तुम्हाला त्या डिसीजचं काय होणार आहे, इन्सिडेन्स जो आहे तो आपल्याला कमी बघायला मिळणार आहे. म्हणजे तुमचा जो पॅथोजन आहे त्या पॅथोजनमध्ये दमच नाही, त्याला नीट डिसीज कॉज करता येत नाही. म्हणजेच काय होणार, तुमच्या न्यू केसेस जे आहेत ते तिथे कमी येणार. सेम असंच बघूया आपण, जर एखाद प्रिव्हॅलन्स मध्ये जेव्हा आपण बघतो, ठीक आहे, जेव्हा आपण काय बघतो, प्रिव्हॅलन्स मध्ये बघतो. प्रिव्हॅलन्स म्हणजे काय, प्रिव्हॅलन्स मध्ये आपण काय बघतो, जुन्या केसेस, नवीन केसेस दोन्ही पण आपण बघत असतो. आता बघा, आता मॉर्बिडिटी आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे, मॉर्बिडिटी बद्दल. जेव्हा एखाद्या केसेसची काय झाली आहे, डिसीजची मॉर्बिडिटी वाढलेली आहे, मॉर्बिडिटी वाढली आहे याचा अर्थ काय, इथे नंबर ऑफ पीपल विथ इलनेस काय झाले आहेत, यात आहेत. म्हणजेच इथे मॉर्टॅलिटी कमी झालेली आहे का, हो, मॉर्टॅलिटी कमी झालेली आहे, तेव्हाच काय झालेली आहे, मॉर्बिडिटी वाढली आहे. बघा, आता याचं पण मी तुम्हाला एका एक्झाम्पल मध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल, हे तुमचं गाव आहे, हे गाव आहे आणि या गावामध्ये काय आहेत, 100 लोक आहेत ज्यांना काय आहेत, ऑलरेडी डिसीज आहे. ठीक आहे. आता इथे मॉर्बिडिटी वाढलेली आहे, म्हणजेच काय, जे लोक आहेत जे डिसीज सोबत जगत आहेत त्यांची संख्या वाढत आहे. संख्या वाढत आहे डिसीज सोबत जगण्याची, याचा अर्थ काय, तुम्ही जी ट्रीटमेंट देत आहे ती व्यवस्थित चाललेली आहे, कारण तिथे मॉर्टॅलिटी होत नाहीये. जर तुम्ही ट्रीटमेंट दिलेली जर व्यवस्थित नसेल, तिथे मॉर्टॅलिटी झालेली असते, मॉर्बिडिटी कमी झाली असतो आपोआप. ठीक आहे. या गावामध्ये 100 लोक होती, या गावामध्ये जर मॉर्बिडिटी जर वाढलेली असेल, तर तुम्ही जेव्हा एका महिन्यानंतर बघणार, तर ही 100 पैकी किंवा 100 लोक जगणार किंवा एक दोन मरणार. ठीक आहे. 99 काय झाले, तिथे जिवंत भेटले. आणि जर मॉर्टॅलिटी जास्त असेल, तर इथे या 100 मध्ये जर 30 मिळाली, फक्त 70 झाली. ठीक आहे. म्हणजेच काय झाले, इथं मॉर्टॅलिटी काय नाहीये, कमी आहे. मॉर्टॅलिटी जर 70 होत असेल, म्हणजे 30 लोक जर मरत असतील, तर तुमची काय होते, मॉर्टॅलिटी वाढते. आणि जेव्हा मॉर्टॅलिटी वाढते तेव्हा तुमचा प्रिव्हॅलन्स काय होतो, कमी होतो. प्रिव्हॅलन्स काय होतो, कमी होतो. आणि जेव्हा मॉर्बिडिटी वाढते, ठीक आहे, जेव्हा मॉर्बिडिटी वाढते तेव्हा तुमचा प्रिव्हॅलन्स काय होतो, वाढतो. ठीक, समजलं. जसं समजलं परत एकदा समजून सांगतो. बघा, हे तुमचं गाव आहे, हे तुमचं गाव आहे, या गावामध्ये 100 लोक आहेत. 100 लोक आहेत. आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये काय होत आहे, मॉर्टॅलिटी वाढत आहे. एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये काय होत आहे, मॉर्टॅलिटी वाढत आहे. आणि दुसरी एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये काय होत आहे, मॉर्बिडिटी वाढत आहे. मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मृत्यू दर वाढत आहे. मॉर्बिडिटी म्हणजे काय, इलनेसचा रेट वाढत आहे. मॉर्टॅलिटी वाढत आहे म्हणजे तिथे 100 लोक होते, या 100 पैकी 30 काय झाली, मेली आणि तर राहिली फक्त 70, म्हणजे काय झाली, तुमची मॉर्टॅलिटी वाढली. मग आता इथे राहिलेली हा जो आकडा आहे, हा आकडा आहे प्रिव्हॅलन्सचा असं समजूया. आणि असं समजूया की तिथं काय आहे, लेट्स से की तिथं इन्सिडेंस म्हणजे काय, नवीन केसेस एक पण नाही. ठीक आहे, नवीन केसेस एक पण नाहीये. 30 लोक मेली, राहिला आकडा किती, 70, म्हणजे तुमचा इथं प्रिव्हॅलन्स किती आला, 70 आला. कधी जर आपण म्हटलं तर मॉर्टॅलिटी जास्त आहे. तर आता जर आपण म्हटलं की बाबा मॉर्टॅलिटी जास्त नाही, मॉर्बिडिटी जास्त आहे, म्हणजे इथे 100 लोक होती, याच्यापैकी काय झाली, मॉर्टॅलिटी कमी आहे असं आपण म्हटलं, म्हणजे फक्त एकच मॉर्टॅलिटी झाली असं समजा, तर इथं लोक किती झाली, 99 झाली. म्हणजे तुमचा प्रिव्हॅलन्स काय झाला, इथं इन्क्रीज झाला. ठीक आहे, प्रिव्हॅलन्स काय झाला, तुमचा इन्क्रीज झाला. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की जर मॉर्बिडिटी वाढत असेल, तर आपण एक आपल्याकडे इथं कन्क्लुजन आले, ते म्हणजे काय, की तुमचा प्रिव्हॅलन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग आता ऑप्शन बघूया काय म्हणतो. बघा, इन्सिडेंस विल इन्क्रीज अँड
प्रिव्हॅलन्स विल डिक्रीज चुकीचं आहे. इन्सिडेंट्स अँड प्रिव्हॅलन्स आर नॉट रिलेटेड. तुम्ही असं कसं म्हणू शकतो बाबा रिलेटेड कसं काय नाही, सगळं याचा सर खेळ आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो, इन्सिडेंट्स अँड प्रिव्हॅलन्स दोन्ही पण इन्क्रीज होणार म्हणतोय. आणि फोर्थ ऑप्शन काय म्हणतंय, इन्सिडेंट्स विल डिक्रीज अँड प्रिव्हॅलन्स विल इन्क्रीज. ठीक आहे, बघा आपल्याकडे दोन क्वेश्चन आहेत, आपल्याला दोनपैकी एक जे आहे ते आपल्याला काय करायचं, करेक्ट आन्सर काढायचं आहे. तर आपण क्वेश्चन मध्ये फक्त आणि फक्त मॉर्बिडिटी बद्दल बोललेलं आहे, किंवा आपल्याला क्वेश्चन मध्ये आपल्याला पॅथोजेनेसिस किंवा व्हायरुलन्स किंवा जी तिथली जी कम्युनिटी आहे त्यांच्या इम्युनिटी यांच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं तर काही सांगितलं नाही. त्यामुळे आपण इन्सिडेंट्स बद्दल आपण याच्यामध्ये बोलू शकतो का बाबा इन्सिडेंट वाढेलच म्हणून, तर नाही. पण जनरली जेव्हा प्रिव्हॅलन्स वाढतो तेव्हा काय होतो, इन्सिडेंट काय होतो, कमी होतो. ठीक आहे, जनरली जेव्हा प्रिव्हॅलन्स वाढतो तेव्हा इन्सिडेंट्स कमी होतो. पण जर आपल्याला क्वेश्चनमध्ये स्पेसिफिकली जर दिलं असेल की तिथे जो पॅथोजन आहे त्याची व्हायरुलन्स पण जास्त आहे, जर आपल्याला असं दिलं असतं तर इन्सिडेंट्स आणि प्रिव्हॅलन्स दोन्ही पण वाढले असते. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये इन्सिडेंट बद्दल आपल्याला काही बोललेलं नाहीये. ठीक आहे, मॉर्टॅलिटी बद्दल आपल्याला काही बोललेलं नाहीये, म्हणून जो आहे आपला डी जो आहे आपला करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द युज्युअल साईट ऑफ फॉर इपिसिओटॉमी. इपिसिओटॉमीची युज्युअल साईट काय आहे हे आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला लॅटरल, सेकंड दिलेला आपल्याला मीडियन, थर्ड ऑप्शन दिलेला आपल्याला मीडियो लॅटरल आणि फोर्थ दिलेला आपल्याला ट्रान्सवर्स. ठीक आहे, तर बघूया जी इपिसिओटॉमी असते तुमची, इपिसिओटॉमी काय आहे हे आपण सर्वप्रथम बघायला पाहिजे. इपिसिओटॉमी काय आहे, एक सर्जिकल इन्सिजन आहे. सर्जिकल इन्सिजन आहे, कुठे घेतात, पेरिनियमला घेतात. कुठे घेतात, पेरिनियमला घेतात. फिमेलची जी पेरिनियम असते त्या पेरिनियमला आपण घेतो. काय घेतो, टू वाइडन द व्हजायनल ओपनिंग, व्हजायनल ओपनिंग ड्युरिंग नॉर्मल व्हजायनल डिलिव्हरी. नॉर्मल व्हजायनल डिलिव्हरी करत असताना जी तुमची व्हजायनल ओपनिंग असते ती वाईड करण्यासाठी आपण घेतो. ठीक आहे, कुठे घेतो, पेरिनियमला घेतो. ठीक आहे, त्यानंतर कधी घेतो, जी व्हजायनल ओपनिंग वाईड का घेतो, तर व्हजायनल ओपनिंग वाईड करण्यासाठी ड्युरिंग नॉर्मल व्हजायनल डिलिव्हरी घेतो. हे आपण ओपनिंगला आपण काय वाईड करायचं आपल्याला, कारण आपल्याला काय करायचं आहे, टू प्रिव्हेंट पेरिनियल टियर. ठीक आहे, पेरिनियल टियर जे आहे ते आपल्याला प्रिव्हेंट करायचा होता. कधी घेतो आपण, कधी घेतो, जस्ट बिफोर क्राउनिंग किंवा जेव्हा आपल्याला बल्जिंग दिसतं तेव्हा आपण काय करतो, इपिसिओटॉमी जी काय करत असतो, घेत असतो. मग इपिसिओटॉमी कशी घ्यायची, त्याचे काही टाइप्स बघायला मिळतात आपल्याला. इपिसिओटॉमीचे काय बघायला मिळतात आपल्याला, टाइप्स बघायला मिळतात. ठीक आहे, टाइप्स मध्ये आपण काय बघतो, मेडियल बघतो फर्स्ट. कुठलं, तर मेडियल मध्ये आपण काय करतो बघा, जी तुमची फॉर एक्झाम्पल हे काय आहे, व्हजायनल ओपनिंग आहे आणि ही काय आहे तुमची एनल ओपनिंग आहे. ठीक आहे, मग मेडियल मध्ये आपण काय करतो, जे तुमचं जे इन्सिशन असतं ते आपण काय करतो, या डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स काय करतो, एनल ओपनिंग काय करतो आपण, ते काय करत असतो, इन्सिजन घेत असतो. ठीक आहे, पण जेव्हा आपण एपिसोडॉमी करतो तेव्हा इथे काय असते, हाय रिस्क ऑफ एनल टियर ऑफ एनल स्पिंक्टर. एनल स्पिंक्टर जे आहे त्याचे टियर होण्याचे इथे चान्सेस जास्त असतात, म्हणून आपण काय करत नाही, मेडियल जास्त आपण प्रॅक्टिस करत नाही. त्यानंतर दुसरा कुठला टाइप आहे, तर आहे मेडिओ लॅटरल. बघा, मेडिओ लॅटरल मध्ये फॉर एक्झाम्पल ही काय तुमची व्हजायनल ओपनिंग आहे आणि ही काय आहे, एनल ओपनिंग आहे. मग मेडियल लॅटरल मध्ये आपण काय करतो, 45 डिग्री म्हणजे 45 अंश काय करतो या साईडला, किंवा 45 अंश आपण काय करतो या साईडला, आपण काय करतो, जे आहे ते आपण सर्जरी काय करत असतो, एक इन्सिजन घेत असतो. ठीक आहे, ही काय आहे, मोस्ट कॉमनली युज्ड आहे. ही कशी मेथड आहे, मोस्ट कॉमनली युज्ड टाइप ऑफ इपिसोटॉमी. मोस्ट कॉमनली युज्ड टाइप आहे कशाची, इपिसोटॉमीची. याच्यामध्ये जे आहे ते तुमचे व्हेरी लो चान्सेस ऑफ एनल स्पिंक्टर टियर. एनल स्पिंक्टर टियर ज्याच्यामध्ये काय असतात बघायला मिळतात, आपल्याला खूप कमी चान्सेस बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला कुठलं बघायला मिळतं, ते म्हणजे लॅटरल किंवा ट्रान्सवर्स. ठीक आहे, लॅटरल किंवा ट्रान्सवर्स मध्ये आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल तुमची ही काय आहे, व्हजायनल ओपनिंग आहे. ठीक आहे, ही काय आहे, एनल ओपनिंग आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, एकतर आपण या साईडला असा हे करतो. ठीक आहे,
हे खूपच हे झालं, मीडियो लॅटरल दिसतं ते. एकतर आपण काय करतो या साईडला, ठीक आहे, हे काय झालं आपली लॅटरल झाली किंवा थोडासा आपण काय करतो ट्रान्सफर जातो, ठीक आहे. ही काय झाली, ह्या दोन जे आहेत हे कुठली झाली, लॅटरल आणि ट्रान्सवर्स वाले झाले, ठीक आहे. याच्यामध्ये हे ॲनल ओपनिंग आहे आणि ही वजाइनल ओपनिंग आहे. ही काय आहे, खूप रेअरली यूज केली जाते, ही रेअरली यूज केली जाते. त्यानंतर काय दिसतंय जे शेप, जे शेप. बरं, जे शेप मध्ये फॉर एक्झाम्पल काय आहे, तुमची वजाइनल ओपनिंग आहे आणि हे काय ॲनल ओपनिंग आहे. तर जे शेप मध्ये आपण काय करतो, जेव्हा आपण आपल्याला जेव्हा काय करायचं असतं, कट द्यायचा असतो, तेव्हा आपण काय करतो याच टाईपने, ठीक आहे, थोडासा जे आकाराचा, जे आकाराचा या टाईपने आपण काय करत असतो, करत असतो. पण ही जी आहे याच्यामध्ये आपल्याला काय आहेत, ही डिफिकल्ट आहे परफॉर्म करण्यासाठी. काय डिफिकल्ट आहे का, कारण याच्यामध्ये पहिला आपल्याला असा कट द्यायचा आहे, परत असा कट द्यायचा आहे आणि आपल्याकडे एवढा टाइम आहे का डिझाईन काढत बसण्यासारखा, एवढा टाइम नाही आहे. म्हणून ही काय थोडीशी डिफिकल्ट आहे, म्हणून ही काय ही पण रेअरली परफॉर्म केली जाते. आणि लॅटरल जी आहे ती जी आहे तुमची रिपेअर करण्यासाठी डिफिकल्ट आहे, ही रिपेअर करण्यासाठी डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट टू रिपेअर, ज्यामध्ये रिपेअर करण्यासाठी डिफिकल्ट आहे. म्हणून आपण जे आहे ते मोस्ट कॉमनली कुठली वापरतो, तर मेडिओ लॅटरल जी आहे ती इपिसोटॉमी आपण मोस्ट कॉमनली वापरली जाते. तर बघा आपण काय बघितलं आता इपिसोटॉमी बद्दल. इपिसोटॉमी बद्दल आपण बघितलेलं आहे की इपिसोटॉमी काय आहे, एक सर्जिकल इन्सिजन आहे जे की घेतलं जातं कशासाठी, टू वाइडन द वजाइनल ओपनिंग आणि टू प्रिव्हेंट द पेरिनियल टियर, ठीक आहे. पेरिनियल टियर होऊ नये म्हणून आपण काय करतो, ऑलरेडी आपण एक कट मारतो. जर आपण कट मारला नाही आणि जर स्पॉन्टेनियस पेरिनियल टियर झाला तर त्याला रिपेअर करणं खूप अवघड जाणार. का, कारण जेव्हा आपण टियर देतो, आपण जेव्हा कट देतो तेव्हा आपण काय करतो, एका व्यवस्थित आपण जे आहे ते एका लाईन मध्ये कट देतो, जे की आपल्याला रिपेअर करायला सुचर करायला सोपं जातं. पण जेव्हा आपोआप स्पॉन्टेनियस टियर होणार, ते काय होणार, कसंही वाकडं तिकडं जे आहे ते फाटणार सगळं, ठीक आहे. आणि ते जर फाटलं तर ते परत रिपेअर करायला अवघड जाणार, पेशंट पीपीएच मध्ये पण जाऊ शकतो, ठीक आहे. आणि जे पेरिनियम आहे ह्याच्यामध्ये आपण रिजिड पेरिनियम मध्ये पण ते आपण परफॉर्म करतो, ठीक आहे. रिजिड जर पेरिनियम असेल एखाद्या मदरचा तर त्यामध्ये पण आपण ही परफॉर्म करतो. कधी परफॉर्म करतो, जस्ट बिफोर क्राउनिंग, क्राउनिंग होण्याच्या जस्ट अगोदर काय करतो आपण प्रिफर जे आहे ते इपिसिओटॉमी प्रिफर करतो. त्यासाठी आपण कुठली यूज करतो, इपी सीझर्स, ठीक आहे. इपिसिओटॉमी सीझर, सीझर येते जी थोडीशी असते, थोडीशी अशी कर्व असते, ठीक आहे. इपिसिओटॉमी सीझर आपण यासाठी यूज करतो. चला, तर याचा आन्सर काय असणार आहे, मेडिओ लॅटरल जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्लेइंग अलोन विथ टॉयज डिफरंट फ्रॉम दोज युज्ड बाय अदर चिल्ड्रन, ठीक आहे. टॉयज कसे यूज केले त्याने, डिफरंट यूज केलेले आहेत. इन अन एरिया एन्जॉईंग द प्रेझेन्स ऑफ अदर चिल्ड्रन अँड मेकिंग नो एफर्ट टू स्पीक विथ देम, म्हणजे त्यांच्यासोबत तो कम्युनिकेट करतो का तर नाही करताय, ठीक आहे. तर बघा आपल्याला काय झालेलं आहे, एक सिच्युएशन दिलेलं आहे, एक बच्चू आहे जो की काय करत आहे, खेळत आहे, ठीक आहे. तो बच्चू काय करत आहे, खेळत आहे आणि खेळताना कसा खेळत, तो एकटा खेळत आहे, ठीक आहे, अलोन आहे. तो कसा आहे, अलोन आहे, म्हणजेच काय, तो एकटा खेळतो आहे, ठीक आहे, एकटा खेळतो आहे. आणि त्याच्या बाजूला काय आहे, त्याच्या बाजूला आजूबाजूला त्याच्या मुलं काय खेळतात, या साईडला मुलं त्याचे खेळत आहेत, ठीक आहे. या साईडला काय त्याच्या मुलं अजून खेळत आहेत आणि हा इथे काय करतो आहे, एकटा खेळत आहे. आणि याच्याकडे याचे स्वतःचे काय टॉयज आहेत, याच्याकडे काय याचे स्वतःचे टॉयज आहेत. आणि ह्या बच्चू जे आहेत बाजूला खेळतात, यांचे वेगळे टॉयजने त्यांचं खेळणं चालू आहे, ठीक आहे. हा एक ग्रुप आहे असं समजा, हा एक ग्रुप आहे इथे खेळत आहेत आणि हा जो भाई आहे हा एकटा इकडे काय करत आहे, खेळत आहे, ठीक आहे. तर ह्या जो प्ले आहे या प्लेला आपण काय म्हणतो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला बघा आपल्याला सॉलिटरी प्ले, सॉलिटरी प्ले. फर्स्ट ऑप्शन काय दिला आपल्याला, सॉलिटरी प्ले. सॉलिटरी म्हणजे काय, याच्यामध्ये काय करतो बच्चू जो आहे तो काय करतो, एकटा खेळतो, अलोन. कसा खेळतो, एकटा खेळतो. आणि त्याला जे आहे ते बाहेरचं जे जग आहे त्याच्यासोबत त्याला काहीही घेणं देणं नसतं, त्याला कुणाशी बोलायचं नसतं, बाहेरचे लोक माझ्या खेळतायत काय नाही खेळतायत काय त्याला काहीही संबंध नसतो. आणि हे जो प्ले आहे तो आपल्याला बघायला मिळतो खास करून इन्फंट मध्ये. हा कोणामध्ये बघायला मिळतो, आपल्याला इन्फंट मध्ये बघायला मिळतो. दुसरा ऑप्शन दिला बघा आपल्याला, ऑन लुकर प्लेअर. दुसरा कुठला दिला आपल्याला, ऑन लुकर, ऑन लुकर प्ले. हा जो बच्चू आहे हा काय करतो, दुसऱ्यांना खेळताना बघतो, ठीक आहे. हा काय करतो, फक्त दुसऱ्यांना खेळताना बघतो, ओनली वॉच टू प्ले अदर. दुसऱ्यांना खेळताना फक्त बघतो. याच्यामध्ये हा पार्टिसिपेट करतो का, डज नॉट, डझंट पार्टिसिपेट. हा पार्टिसिपेट करतो का, नाही. हा स्वतःच्या खेळण्याने पण खेळत नाही, दुसऱ्याच्या खेळण्याने पण करत नाही, हा काय करतो, फक्त बघतो. याला आपण काय म्हणतो, ऑन लुकर प्ले म्हणतो, जे की आपल्याला टॉडलर मध्ये बघायला मिळतं, जे की आपल्याला टॉडलर्स मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर थर्ड आहे आपल्याला ऑप्शन कुठला दिला बघा, पॅरलल प्ले. थर्ड दिला आपल्याला पॅरलल प्ले. फोर्थ दिला आपल्याला असोसिएटिव्ह प्ले, असोसिएटिव्ह प्ले.
ठीक आहे. पॅरलल प्ले कधी म्हणतो आपण, जर एखादा फॉर एक्झाम्पल तुमचा जो बच्चू आहे हा इथे काय करतो, याच्या स्वतःच्या खेळण्यासोबत खेळत आहे आणि याच्या बाजूला काय करतात दुसरी जे आहे ते बच्चू त्यांच्या खेळण्यासोबत खेळत आहेत. ठीक आहे. म्हणजे हा खेळणी शेअर करतोय का, तर हा खेळणी शेअर करत नाही. हा यांच्याशी बोलतो तर हा यांच्याशी बोलत नाही. पण हा कधी खेळतो, जर बाजूचे लोक खेळत असतील तरच हा खेळतो. म्हणजे तो त्यांची कंपनी एन्जॉय करतो पण त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत नाही, त्यांच्या खेळण्यांसोबत खेळत नाही. त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल प्ले म्हणतो. दुसरे जेव्हा बाजूला खेळतात तेव्हा त्यांच्या बाजूला जाऊन जेव्हा आपण खेळतो त्याला आपण काय म्हणतो, पॅरलल प्ले असं आपण म्हणतो. तर पॅरलल प्ले आणि तुमचा जो सॉलिटरी प्ले आहे याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, सॉलिटरी प्ले मध्ये पण अलोन होतो, इथे पण तो अलोनच खेळतोय, पण इथे सॉलिटरी प्ले आणि पॅरलल प्ले मध्ये एक डिफरन्स आहे, तो म्हणजे जेव्हा बच्चू पॅरलल प्ले खेळतो तेव्हा त्याला त्याच्या सोबतचे जे काही अवतीभोवतीची मुलं आहेत ते जर खेळत असतील तर तो खेळतो, म्हणजे त्यांच्या प्रेझेन्सला तो एन्जॉय करतो. पण सॉलिटरी प्ले मध्ये तसं आहे का, तर तसं नाही. त्याला त्याच्या बाजूला कोण आहे कोण नाही आहे त्याला काही घेणं नाही. त्याच्या धुंदीमध्ये असतो. हे आपल्या कोणामध्ये बघायला मिळतं, इन्फंट मध्ये बघायला मिळतं. पण पॅरलल प्ले जो आहे आपल्याला जास्त करून टॉडलर्स मध्ये बघायला मिळतो. लास्ट आहे आपल्याकडे ऑप्शन कुठला, असोसिएटिव्ह प्ले. असोसिएटिव्ह प्ले म्हणजे कुठले, जे काही सर्व काही ग्रुप गेम्स असतात हे आपल्याला असोसिएटिव्ह मध्ये बघायला मिळतात. हे आपल्याला यंगर अडल्ट्स मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. पॅरल पेज जर तुमचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा लहानपणी काय करतो, तुम्ही भांडी खेळतात बघा. भांडी खेळताना इथे ग्रुप असायचा जो की काय करतोय, भांडी खेळतोय आणि तिथे तुमच्या त्या ग्रुपमध्ये एक आगाऊ पांड्या असायचा. तो आगाऊ पांड्या काय करायचा, इकडे गाडी घेऊन फिरायचा. ह्या रस्त्याने त्याने गाडी केलेली असायची, ह्या पूर्ण मातीमध्ये त्याने गाडीचा रस्ता तयार केलेला असायचा आणि इथे काय करायचा, तो अशी एक वीट ढकलत घेऊन जातोय आणि तो तिकडे एकटाच खेळतो. ठीक आहे. हा भांडी खेळणारी जर लोक घरी गेली तर हा पण घरी जाणार. ठीक आहे. पण जोपर्यंत हा इथं आहे, ठीक आहे, यांच्यासोबत त्याने काय करू शकला असता, इथे जॉईन करू शकला असता, पण त्याने जॉईन केलं नाही. हा इकडे याची गाडी खेळतोय आणि ही लोक इकडे यांची भांडी खेळतात. ठीक आहे. हे काय झालं, तुमचं पॅरलल प्लेचं एक्झाम्पल झालं. कुठलं एक्झाम्पल झालं, पॅरलल प्लेचं एक्झाम्पल झालं. असोसिएटिव्ह प्ले म्हणजे कुठले बघा, हे जे दोघं जण सोबत खेळतात, हे कुठला झाला, असोसिएटिव्ह प्ले झाला. हा कुठला प्ले झाला, असोसिएटिव्ह प्ले झाला. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे, पॅरलल प्ले जे आहे त्यांचं करेक्ट आन्सर येणार आहे. काय, कारण याच्यामध्ये एन्जॉईंग द प्रेझेन्स ऑफ अदर चिल्ड्रन आहे, त्याचबरोबर डिफरंट टॉयनी खेळत आहे. ठीक आहे. हे जे आहेत आपल्याला क्लू दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. Patient whose life is threatened and who is comatose is assumed to give what kind of consent from the sustaining treatment. एक पेशंट आलेला आहे तुमच्याकडे ज्याची लाईफ काय आहे, खूप थ्रेटनिंग कंडिशन मध्ये आहे. तो कसा आहे, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन मध्ये आहे. तो सध्या कसा आहे, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन मध्ये आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो काय आहे, कोमॅटोज आहे. कोमॅटोज आहे म्हणजे पेशंट कसा आहे, खूप क्रिटिकली इल आहे आणि आता तुम्हाला काय करायचं, कन्सेंट घ्यायचा आहे. तुम्ही कसं कन्सेंट घेणार, फर्स्ट आहे आपल्याकडे ऑप्शन आहे इन्फॉर्म्ड कन्सेंट घेणार, सेकंड आहे रिटर्न कन्सेंट घेणार, थर्ड आहे इम्प्लाइड कन्सेंट घेणार आणि फोर्थ आहे एक्सप्रेस्ड कन्सेंट घेणार. बघा, इन्फॉर्म कन्सेंट घेण्यासाठी तुमचा जो पुढचा व्यक्ती आहे तो कसा असायला लागतो, अलर्ट अँड ओरिएंटेड असायला लागतो. म्हणजे तुम्ही जे काही त्याला इन्फॉर्मेशन देणार आहात, इन्फॉर्म कन्सेंट म्हणजे काय, त्याला सांगतो बाबा, आपण त्याला काय सांगतो की सर तुम्हाला मी काय करणार आहे, एक इंजेक्शन देणार आहे, ह्या इंजेक्शनमुळे तुम्हाला काय होणार आहे, हे तुम्हाला इफेक्ट होतील, या इंजेक्शनचे काय आहेत, हे काय ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे. हे काय झालं, इन्फॉर्म कन्सेंट झाला. फॉर एक्झाम्पल, मी एखाद्या पेशंटला इंजेक्शन डायक्लो देणार आहे. आता इंजेक्शन डायक्लो काय, एक पेन किलर आहे. मग मी त्याला काय सांगणार की सर तुम्हाला मी इंजेक्शन डायक्लो देणार आहे, हे मी तुमच्या ग्लुटेल रिजनमध्ये देणार आहे, आयएम रूटने देणार आहे. याच्यामुळे काय होईल, तुमचं पेन कमी होईल. पण याच्यामुळे तुम्हाला तुमचं जे आहे ते, जर तुम्ही कंटिन्युअसली क्रोनिक स्टेजमध्ये जर तुम्ही पेनसाठी घेत राहिला, त्याच्यामुळे तुमच्या किडनीला डॅमेज होऊ शकतो, सर तुमच्या लिव्हरला डॅमेज होऊ शकतो. त्याचबरोबर जे मी काही इंजेक्शन देणार आहे ते आयएम रूटने देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कधी जे आयएम इंजेक्शनचे लोकल साईड इफेक्ट आहेत ते पण तुम्हाला होऊ शकतात. त्याचबरोबर इंजेक्शन डायक्लोफेनाक आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम पण असतं आणि इंजेक्शन डायक्लोफेनाक सोडियम, हे दोन प्रकारचे ड्रग असतात. ह्या दोन्हीचे पण वेगवेगळे काय आहेत, बेनिफिट्स आणि ड्रॉबॅक्स आहेत. ठीक आहे. जे काय असेल तुम्ही जे देणार असेल त्याला तुम्ही ते काय करणार, पूर्णपणे सांगणार. मग हे जे तुम्ही सांगणार, हे तुम्ही कुणाला सांगणार, जो कोमॅटोस पेशंट आहे तुम्ही त्याला तुम्ही सांगणार काय, मी तुम्हाला हे ॲट्रोपिन देणार आहे, त्याच्यामुळे तुमचं हार्ट रेट वाढणार आहे, ॲड्रेनल देणार आहे, त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे, हार्टची पंपिंग ॲबिलिटी वाढणार. हे तुम्ही त्याला सांगणार आहात का, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याला सांगत बसू शकत नाही, किंवा तुम्ही सांगितलं त्याला ते कळणार आहे का, नाही का, कारण तो काय आहे, कोमॅटोज आहे, तो अलर्ट अँड ओरिएंटेड नाहीये. मग इन्फॉर्म कन्सेंट आपण कुणाकडून घेऊ शकतो, तो जो पेशंट आहे तो अलर्ट आणि ओरिएंटेड पाहिजे. तो कसा पाहिजे, अलर्ट आणि ओरिएंटेड पाहिजे. तुमचं जे काही तुम्ही बोलताय त्याला समजायला पाहिजे. तुमच्याकडे पेशंट फुल लागून आलेला आहे आणि तुम्ही त्याला हे सगळं सांगत बसलेला आहे, तर त्याचा काहीतरी त्या दिमागात जाणार आहे का, तो त्याला काहीतरी घेणं असणार आहे का, किंवा तो जर तुमच्याकडे उद्या आला आणि तो म्हणला मला ग्लुटेनला खूप मोठा अपसेस झाला, तुम्ही जे इंजेक्शन दिला होता, आणि मग तुम्ही म्हणणार नाही मी तर तुम्हाला काल सांगितलं होतं की त्या इंजेक्शनमुळे अपसेस होतंय. ठीक आहे, याचं होऊ शकतंय. तो म्हणणार तुम्ही मला कधी सांगितलं.
म्हणून आपण जो इन्फॉर्म कन्सेंट घेतो तो कधी घेतो, जर पेशंट अलर्ट आणि ओरिएंटेड असेल तर आणि तरच आपण काय करू शकतो, इन्फॉर्म कन्सेंट घेऊ शकतो. बघा, सेकंड ऑप्शन आहे रिटर्न कन्सेंट. पेशंट आहे ना आपल्याकडे कसं आहे, एकदम लाईफ थ्रेटनिंग कंडिशनमध्ये, कोमॅटॉस कंडिशनमध्ये पेशंट आहे, त्याला म्हणू शकतो काय आपण आता, हा कर साईन, आपण त्याला म्हणू शकतो काय, असं बिलकुल म्हणू शकत नाही, कारण तिथे आपल्यासाठी आता काय आहे, त्या पेशंटचा जीव वाचवणं अगोदर महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, रिटर्न कन्सेंट घेऊ शकतो नंतर. ठीक आहे. नंतर थर्ड ऑप्शन आहे बघा, इम्प्लाइड कन्सेंट. म्हणजे काय, आपण असं अज्युम करतो की त्या पेशंटला जे आहे ते आपल्या सगळ्या कन्सेंट मान्य आहेत असं आपण अज्युम करतो. म्हणजे जर तुमच्याकडे एकदा फॉर एक्झाम्पल इथे एक पेशंट आहे, असा तुम्हाला काय पडलं, रस्त्यावर असा लाईन डाऊन पडलेला मिळाला, जेव्हा तुम्ही त्याची कॅलोटी चेक केली, तुम्हाला त्याची कॅलोटी लागली नाही, तेव्हा तुम्ही त्या पेशंटला म्हणणार का की बाबा तुला आता सीपीआरची गरज आहे, मी तुला सीपीआर देऊ की नको. सीपीआर मग तुझ्या रिप्स फ्रॅक्चर होण्याची शक्यता असू शकते, मग मी तुला सीपीआर देऊ की नको सांग, पटकन उठ उठ, चल मला सांग पहिले, सीपीआर द्यायचा तुला, उठ उठ, असं म्हणू शकतो का आपण, तर नाही. मग इथे आपण काय करतो, इम्प्लाइड कन्सेंट घेतो. इम्प्लाइड कन्सेंट घेतो, याचा अर्थ काय, कुठला काय घेतो आपण, इम्प्लाइड कन्सेंट घेतो. म्हणजे आपण खरंच कन्सेंट घेतो का, तर नाही. आपण काय करतो, आपण असं अज्युम करतो, आपण काय करतो, अज्युम करतो की याला काय आहेत, माझ्या सगळ्याचे कन्सेंट आहेत ते मान्य आहेत, मान्य आहेत असं आपण अज्युम करतो, आणि मान्य आहेत असं समजून आपण त्याला सीपीआर देतो. मग जरी त्याच्या एक दोन रिप जरी तुटल्या आणि जर पेशंट वाचला, त्या रिपला आपण नंतर काय करू शकतो, रिपेअर करू शकतो. पण पेशंट एकदा मेला तर त्याच्या रिप, चांगल्या रिप्स आपण काय करणार, रायता घालणार आहेत का, नाही. ठीक आहे. म्हणून अशा वेळेस आपण काय करतो, इम्प्लाइड कन्सेंट जो आहे तो आपण काय करतो, अज्युम करतो, बाबा मी जी काय ट्रीटमेंट देणार आहे ती पेशंटला मान्य आहे. आणि अशा वेळेस जो तुमचा लॉ आहे तो पण तुम्हाला काय करतो, फॉरगिव्ह करत असतो. ठीक आहे. जेव्हा तुमच्याकडे इमर्जन्सी असेल, इमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण सीपीआर देण्यासाठी आपण हँड वॉश करायला जातो का आयडियल कंडिशनमध्ये आपल्याला असं सांगितलं की नर्सिंगमध्ये कुठली पण प्रोसिजर करण्याच्या अगोदर, पेशंटला इव्हन टीच करण्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे, हँड वॉश करायला पाहिजे, हे आपल्याला सांगितलं जातं. पेशंट तुमच्या पुढे सीपीआर द्यायचा आहे, पेशंट काय कोलॅप्स झालेला आहे, त्यावेळेस तुम्ही हँड वॉश नाही केला म्हणून तुम्हाला कोणी सजा देऊ शकतं का, तुम्हाला कोणी गजाळ टाकू शकतं का, तुम्हाला कोणी लॉकअप मध्ये टाकू शकतं का, की बाबा तू काय केलं नाहीस, हँडवॉश करून सीपीआर नाही दिला म्हणून तुमचा पेशंट मेला, असं म्हणून तुम्हाला कोणी हे करू शकतं का, नाही करू शकत का, कारण आपला लॉ काय करतो, आपल्याला तिथं सूट देतो, आपल्याला काय करायला लागतं, तिथं अज्युम करायला लागतात काही गोष्टी. ठीक आहे. म्हणून हे काय करतो, इथं आपण इम्प्लाइड कन्सेंट जो आहे तो आपण घेत असतो. एक्सप्रेस कन्सेंट आणि रिटर्न कन्सेंट वगैरे जे आहेत हे सगळे सेम आहेत. ठीक आहे. तर कन्सेंट कुठला घेतो आपण, इन्फॉर्म कन्सेंट कधी घेतो आपण, पेशंट जेव्हा अलर्ट ओरिएंटेड असेल. रिटर्न कन्सेंट पण आपण कधी घेतो, जेव्हा पेशंट अलर्ट ओरिएंटेड असेल तेव्हाच घेतो. एक्सप्रेस कन्सेंट पण आपण पेशंट अलर्ट आणि ओरिएंटेड असेल तेव्हाच घेतो. किंवा जर पेशंट जो आहे तो मायनर असेल तर त्यांच्या आपण काय करतो, आई वडिलांचा काय करतो, कन्सेंट घेत असतो. पण इम्प्लांट कन्सेंट मध्ये आपण कुणाचंही ऐकत नाही. तुमचे जर फॉर एक्झाम्पल रिलेटिव्ह जरी असतील आणि ते जर म्हणत असतील की काय करायचं नाही आमच्या पेशंटला, तुम्ही हात लावायचा नाही असं जरी म्हणत असतील, तर तुम्ही काय करू शकता, पोलीस जे आहेत पोलिसांना इन्फॉर्म करून त्या पेशंटची पूर्ण ट्रीटमेंट तुम्ही करू शकता, जर ते खूप गरजेचं असेल. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल पेशंट खूप आरटीआयचा पेशंट आलेला आहे, पूर्ण त्याला इंटरनल ब्लिडिंग झाली आहे, पेशंटचे रिलेटिव्ह काय करत नाही, तुम्हाला ओटी मध्ये पेशंट घेण्यासाठी काय करत नाहीत, कन्सेंट देत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे की मी जी फक्त तरी एक जी आर्टरी आहे ती लायगेट केली, तुम्हाला सर्जनने सांगितलेलं, सर्जनला माहिती आहे, कन्फर्म माहिती आहे सर्जनला की काय, मी जर ती एक आर्टरी लायगेट केली तर तो पेशंट वाचेल. आणि जर तुम्ही ते पेशंट घेऊन गेला असाल, जरी तुमच्या रिलेटिव्हनी कन्सेंट दिला नसेल, तर तुम्ही कन्सेंट जे आहे ते लिगल अथॉरिटीज कडून घेऊन तुम्ही ते काय करू शकता, ओटी परफॉर्म करू शकता. ठीक आहे. हे काय झालं, आपलं इम्प्लाइड कन्सेंट बद्दल झालं. चालतंय. तर आपला ऑप्शन काय असणार, इथे सी जे होते, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. चला, ही त्रिशूला सिरीज जी आहे आपली ती संध्याकाळी 7 वाजता असते, 7 PM, जी कशाची आहे, MCQ ची सिरीज आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्र सिरीज जी की आपली 7 PM ला असते. अल्टरनेट डे येत असतात दोन्ही पण, याच्यामध्ये आपण MCQ आणि थेअरी जे आहे ते टॉपिक वाईज बघत असतो. हा आपला CHO 2023 चा महाराष्ट्राचा CHO चा पेपर आहे. याचा अनालिसिस जे आहे ते 1 ते 5 एपिसोड मध्ये नागेश्वरांनी केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकताय, अपलोड केलेलं आहे ते तिन्ही पण व्हिडिओ. ठीक आहे. व्हॉट शुड बी डन इफ मेडिको लीगल मेलसी पेशंट डिसाइड टू लिव्ह द हॉस्पिटल अगेन्स्ट मेडिकल ऍडवाइस. पेशंट शुड बी अलाउड टू लिव्ह विदाउट एनी इंटरव्हेन्शन. ठीक आहे. MLCचा पेशंट आहे तुमच्याकडे आलेला, ठीक आहे, आणि त्या पेशंटला काय करायचं आहे, डामा जायचं आहे. ठीक आहे. डामा म्हणजे काय, डिस्चार्ज अगेन मेडिकल ऍडवाइस, त्याला काय करायचं आहे, जायचं आहे. आणि त्या पेशंटला तुम्ही काय करायला पाहिजे, सोडायला पाहिजे, काही त्याला इंटरव्हेन्शन करायचं नाही, तो म्हणतोय मला जायचं, तुम्ही म्हणायला पाहिजे. ठीक आहे. एवढं सिंपल ठेवायला पाहिजे. सेकंड ऑप्शन मध्ये फिजिशियन शुड बी इन्फॉर्म द CMO अँड द पोलीस. फिजिशियनने काय करायला पाहिजे, CMO जो आहे तुमचा त्याला इन्फॉर्म करायला पाहिजे आणि पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे. का तर ते काय आहे, MLC आहे, मेडिको लिगल केस आहे, म्हणून पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे. थर्ड म्हणते बघा, पेशंट शुड बी कन्व्हिन्स्ड टू स्टे इन हॉस्पिटल. आपण पेशंटला म्हणायला पाहिजे बाबा की तू काय ते MLC केस आहेस आणि तुला आम्ही असं सोडू शकत नाही, किंवा तुझा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा झालेला नाही, प्लीज तू काय कर, थोडे दिवस थांब, तर थोड्या दिवसांनी बरं वाटायला लागेल, त्याच्यानंतर मग काय कर, तू काय कर, जा, असं आपण त्याला म्हणायला पाहिजे का.
लास्ट ऑप्शन आहे द पेशंट्स रेकॉर्ड अँड बिलॉंगिंग शुड बी हँडेड ओव्हर टू पोलीस. जे काही पेशंटच्या सोबत जे काही रेकॉर्ड्स आहेत ठीक आहे, म्हणजे तुमचं जे काही तुमच्या फिजिशियन नोट्स पासून, नर्सेस नोट्स पासून, टीपीआर चार्ट्स पासून सगळं जे काही ड्रग चार्ट्स आहेत सगळं तुम्ही काय करायला पाहिजे, पोलिसांना दिलं पाहिजे. आणि जे पेशंटचे काही बिलॉंगिंग्स आहेत, म्हणजे पेशंटने काही सामान आणलेलं असेल, पेशंटचे काही कपडे वगैरे असतील किंवा त्याचे काही पर्सनल बिलॉंगिंग्स असतील ते सगळे काय करायला पाहिजे, तुम्ही पोलिसांना हँडओव्हर करायला पाहिजे. यापैकी कुठलाच ऑप्शन आहे तुम्ही ज्यामध्ये सिलेक्ट करणार आहे, तुम्ही काय तुमच्यासाठी काय होमवर्क आहे, याचा आन्सर तुम्ही मला काय सांगायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचबरोबर आपला आजचा जो सिरीज आहे, सीरीजचा एपिसोड आहे हा संपला असं मी जाहीर करतो आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.